नमस्कार, मी माधवगीर. आपल्याला साहित्य चपराक मासिकाच्या दिवाळी विशेषांक 2025 मधील महेश सोवणी यांची फलश्रुती ही कथा वाचून दाखवत आहे. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अभ्यासपूर्ण लेख आणि दर्जेदार साहित्य ऐकण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. कथेचे शीर्षक आहे फलश्रुती. सकाळचे पोहून घरी येत होतो. रेल्वेच्या पुलापासून येताना तेच 2 तृतीयपंथी भीक मागताना दिसले. जरा पुढे तीच सगळी ओळीने उभी असलेली चहाची दुकाने आणि गल्ल्यावर बसणारी तीच माणसे. भल्या पहाटेपासून रात्रीपर्यंत चहा विकणारी. रोजचा तोच चहा, रोजचा तोच दिनक्रम. कंटाळा म्हणून नाही येत यांनाही आणि इतर अधिकांश जणांनाही. कधी कधी मला वाटते जीवन यांना कळले हो. जीवनातला मोठा भाग हा असाच कंटाळवाणा आणि भकास असणार आहे याची त्यांना जाणीव झाली आहे. मग मीच का हा हट्ट धरावा की माझेच आयुष्य फार भारी काहीतरी असले पाहिजे? खरं तर आत्मसाक्षात्काराहून आणखी काय भारी असू शकते? मानवी आयुष्याचे ध्येयच ते असते. सगळ्या धर्मग्रंथांमधून लिहिले आहे. परंतु आत्मसाक्षात्कार झाल्यावर काय आणि कसे जगावे याचे उत्तर कुठेच नाही आणि म्हणून मी गोंधळलेलो आहे. आता तुम्हाला वाटत असेल काय भारी माणूस आहे हा, याला आत्मसाक्षात्कार झाला आहे. आपल्याला 10वीला चांगले मार्क पडले तेव्हाही असेच भारी वाटले असेल. पहिली नोकरी मिळाली तेव्हाही वाटले असेल. पहिले घर घेतले तेव्हाही वाटले असेल. आता त्याच 10वीच्या मार्कावर पुढचे शिक्षण झाले, मग त्यावर नोकरी लागली आणि त्यातून आता राहत असलेले घर घेतले. पण आता काही भारीबिरी वाटत नाही, ना त्या मार्काचे, ना त्या नोकरीचे, ना त्या घराचे. एखादे लहान मूल नवीन खेळण्याशी 4 दिवस खेळते आणि मग ते खेळणे कुठेतरी कोपऱ्यात पडून राहते. अगदी तसेच झाले आहे मला झालेल्या आत्मसाक्षात्काराचे. एका कोपऱ्यात पडून राहिलेला आहे. कोणी एकेकाळी विलक्षण असा असलेला तो अनुभव आणि जुना मी तोच तसाच. त्यामुळेच की काय मला त्रास होतो आहे. आता माझ्या ओळखीचा आत्मसाक्षात्कार झालेला आणखी कोणी मनुष्य नाही. निदान शरीरात असलेला, म्हणजेच हयात असलेला तर नाहीच नाही. त्यामुळे ज्याला जाऊन विचारावं असं कोणीच अधिकारी मनुष्य नाहीच. त्यामुळे गोंधळात भरच पडले आहे. मला बापजाद्यांनी 1 इंचही जागा मागे ठेवली नाही. त्यामुळे मग या तोकड्या फ्लॅटवर नसलेले समाधान मानावे लागत आहे. कधी कधी वाटते ठेवला असता पूर्वजांनी किमान 1 प्लॉट तरी घेऊन तर किती बरे झाले असते. अगदी तसेच वाटते आहे. एखादा तरी आत्मसाक्षात्कार झालेला मनुष्य असता आजूबाजूला तर किती बरे झाले असते. रोज किती वेळ ध्यान करतोस, मला बरेच जण विचारतात. हल्ली मी ध्यानच करत नाही असे त्यांना खरे उत्तर दिले तर पटत नाही. त्यांना अपेक्षित उत्तर हे की मी ब्रह्ममुहूर्तावर 3 तास ध्यान करतो, पुन्हा रात्री 3 तास वगैरे वगैरे. पण मी असे काही उत्तर नाही देत. भ्रमनिराश होतो मग त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला बघवत नाहीत. आत्मसाक्षात्कार झाला की माणूस कसा लोण्यासारखा मृदू होऊन जातो. मग मी त्यांना म्हणतो, हे बघा, खूप काळ ध्यान केल्यानंतर एक अशी अवस्था येते जेव्हा की तुमचे रोजचे जगणेच एक ध्यान होऊन जाते. तासाभराच्या ध्यानाची ती अवस्था, ती सजगता, ती शांतता आपण दिवसभर जे काही कार्य करतो त्यातही विस्तारत जाते. असे उत्तर ऐकले की मग ऐकणाऱ्याला फार काहीतरी भारी वाटते, समाधान होते त्याचे. शेवटी काय, समाधान होणे महत्वाचे. शुद्ध फसवणूक आहे हे समजले तरी समाधान होणे महत्वाचे. तुम्ही काय बोलता याच्यापेक्षा तुम्ही कसे बोलता हे महत्वाचे. माझी आई नेहमी मला म्हणायची. आता मागे वळून पाहताना वाटते आहे, आई मला अप्रत्यक्षरित्या खोटेच बोलायला शिकवत होती, बेईमान व्हायला सांगत होती. पण मी तिला दोष देत नाही. एकतर मी असा कधी बेईमान झालो नाही, कधी खोटे बोललो नाही. आता तुम्ही म्हणाल वर बोललास ते काय होते? एकतर ते खोटे नाही आणि दुसरे म्हणजे एकदा का आत्मसाक्षात्कार झाला की सगळे गुन्हे माफ असतात. बरं, हे काही माझे म्हणणे नाही हा, शास्त्रात लिहिलेले आहे अनेक ठिकाणी. त्यामुळे माझ्या गोंधळात वाढच झाली आहे. आईला दोष न देण्याचे दुसरे कारण म्हणजे हे की डिप्लोमसीच्या नावाखाली
सगळं जगच बेईमान वागते. असे वागणे केवळ समाज मान्य नाही, तर समाजाची अपेक्षाच ही आहे की असेच वागावे. माझ्यासमोर मला चांगले बोल, मग माझ्या पाठीमागे तू माझ्याबद्दल काहीही बोललास तरी हरकत नाही माझी. तुझ्या पाठीमागे मीही तुला भले बरेच बोलणार आहे. काय पण हा समज आणि काय ही नैतिकता. कोणी म्हणेल समाजात राहायचे ते असेच राहावे लागते. नसेल जमत तर मग हिमालयात जाऊन राहा. अहो तिथेही राहून आलो मी, पण तिथेही माणसे आहेतच की, साधू संत असो की अन्य कोणी. माणूस म्हटले की असे वागणे आलेच. जोवर स्वार्थ येत नाही तोवर सगळं कसं अगदी छान चालू असते. नातेसंबंध कसे अगदी मस्त असतात. पण कधी ना कधी प्रत्येक नात्यामध्ये हा बुरख्याआड लपवून ठेवलेला स्वार्थ त्याचे तोंड वर काढतोच आणि नात्याला छेदतोच. मग खरी गंमत येते. खरे चेहरे, खरी रूपे समोर येतात. संपली सगळी नैतिकता, संपले सगळे संस्कार. माणूस मूळ रूपात प्रकट होतो. मला वाटते की हाही एक प्रकारचा आत्मसाक्षात्कारच. पण तो फार काळ टिकत नाही, कारण एकदा ठेच लागली तरी दुसऱ्या नात्यात नैतिकतेचा बुरका घालून देवघेव चालूच असते की. पण माझे मात्र तसे नाही. मी सदा सर्व काळ आत्मसाक्षात्कारात असतो आणि म्हणूनच मला त्रास होतो. नसतो राहिलो सदा त्या अवस्थेत तर जगणे सोपे झाले असते. डोळ्यावर मायेची पट्टी बांधली गेली असती आणि मस्त हसत रडत जगलो असतो सर्वसामान्यांसारखा. पण ते माझ्या नशिबात नाही. आता तुम्ही सगळे म्हणाल की आम्हाला तुझ्या त्या आत्मसाक्षात्काराबद्दल सांग. माझे गुरु, हो मलाही गुरु होते, पण आम्ही एकाच स्तरावर होतो. आई गेली तेव्हा कोणीतरी मला किती वय होते तुमच्या आईचे असे विचारले होते. मी म्हणालो होतो की माझ्या आईचे वय माझ्या एवढेच होते. हे काही त्याला पटले नाही. मग मी त्याला उलगडून सांगितले की माझी आई अगोदर केवळ एक बाई होती, माझ्या जन्मानंतर ती आई झाली. त्याला पटले, पण तरीही परंतु होतेच. तुम्हालाही असतील कदाचित. तर माझे गुरु हेही मी त्यांना भेटेपावी तो गुरु नव्हते. शिष्य भेटला नि ते गुरु झाले. त्यामुळे आमचे नाते समानतेचे, कोणी श्रेष्ठ नाही की कोणी कनिष्ठ नाही, हे मी त्यांना आमच्या पहिल्या काही भेटीतच सांगितले. हे ऐकून ते हलले होते. आतून पण त्यांना सच्चा चेला मिळाल्याचा आनंदही झाला होता. तर माझ्या आत्मसाक्षात्काराबाबत माझे गुरु नेहमी म्हणायचे, आपले बिछाण्यातले आणि अध्यात्मातले अनुभव कोणाला सांगायचे नसतात, पण तरीही योग्य वेळी मी तुम्हाला त्या उत्कट अनुभवाबद्दलही सांगेन. कारण की आत्मसाक्षात्कार झाल्यावर असे कोणतेही भेद उरतच नाहीत. ही गोष्ट माझ्या आत्मसाक्षात्काराबाबत नाही, ती ते झाल्यानंतरच्या माझ्या अवस्थेबाबत आहे. पोहून घरी परतलो. घराचे दार उघडले तसे 2 माश्या माझ्या स्वागताला हजर. बायको, मुलगी बायकोच्या भावाच्या लग्नाला म्हणून माहेरी गेलेल्या. मी लग्न कार्याला जायचे सोडून आता अनेक वर्षे झाली होती. चहा आणि बिस्किटे घेऊन वरांड्यातल्या खुर्चीत येऊन बसलो. तशा त्या 2 माश्या परत आल्या. आता त्या त्याच कशा हे मला नाही माहीत. कदाचित दुसऱ्याही असतील, पण आल्या खऱ्या. तुम्हालाही चहा हवा का असे म्हणत मी चमचाभर चहा बाहेर फेकला. माश्या मग नाहीशा झाल्या. मी चहात बिस्किट बुडवले. चहाच्या कपात बिस्किट गळून पडले. चहा संपवला. बिस्किटाचे विरून गेलेल्या स्वप्नांचे अवशेष चमच्याने काढून खाल्ले. आता उरला होता तो भोंगळ कप. सगळं संपलं तरी बाकी काहीतरी उरतेच. काय असे ती निराशा. क्षणभर मला बिस्किट म्हणजे जीव आणि चहा म्हणजे शिव वाटला. बिस्किट त्या चहात बुडणे म्हणजे जीवाशिवाचे मिलन. आता जीवाचे स्वतंत्र अस्तित्वच उरलेले नाही. माझे उरले नाही तसेच. या गोष्टीला आता एक तपावून अधिक काळ लोटला. पण मी नेमके कमावले काय हा प्रश्न मला सतावत होता. मी काही कामधंदा सोडून देवधर्म करत फिरत होतो असे नाही. कर्मकांडाच्या मागे तर मी कधीच लागलो नाही. लागलो असतो तर बरे झाले असते का? कदाचित फारसा अडकून नसतो पडलो. आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी आपण सवयीने करतो. चांगल्या सवयी बालवयात घोटून घोटून आपल्या अंगी बाणवल्या जातात. त्याप्रमाणे आपण सकाळी लवकर उठतो
अंथरुणाची घडी घालून ठेवतो, दात घासतो, आंघोळ करतो, तशीच देवपूजाही करतो. बस एवढेच त्याचे महत्त्व. मी 12 वर्षापूर्वीही अस्वस्थ होतो, आजही अस्वस्थच आहे. मग काय पडले माझ्या पदरात हे साधू संतांच्या मागे लागून? अर्थात त्यातही एक चांगला भाग हा की मी काही कुणाचा आंधळा भक्त झालो नाही, कामधंदा सोडून त्यांच्या मागे लागलो नाही, का माझा अख्खा पगार त्यांच्या चरणी ठेवला नाही. तसे केले म्हणूनच निराशा आली का पदरात? तसे केले म्हणून तर त्यांची खरे रूपे समजली, नाहीतर थोडीच अवतरली असती ती. प्रत्येक क्षणाची आपण एक किंमत देत असतो. म्हणजे हे की एखादा विद्यार्थी अभ्यास न करता जर मौजमजा करत बसला तर परीक्षेत नापास होणे ही त्या मौजमजेची किंमत, आणि फक्त अभ्यास केला तर मौजमजा न करता येणे ही त्याची किंमत. आणि दोन्ही बॅलन्स करायचे ठरवले तर हे करू नका ते करू नका हे द्वंद्व अखंड डोक्यात चालणे ही त्याची किंमत. आयुष्यात फुकट असं काहीच नसतं, आणि काहीही केलं तरी माणूस फसतंच ते असं. तरीही काहीतरी करावे हे लागतेच, आणि कोणता तरी निर्णय हा घ्यावाच लागतो. जसा आज निर्णय घेतला अक्षयला घरी येऊ देण्याचा. नको म्हटले की माणसं असो की इच्छा जास्त चिरेला पेटतात. त्याचा स्वीकार करून रास्त समाधान क्षमन केले की छळत नाहीत. मग परत आपल्या आपल्या मार्गाने निघून जातात माणसेही इच्छाही. अक्षय समोर ते घडायला नको होते, पण ते घडून गेले. घडून गेलेल्या गोष्टीवर विचार करून काय उपयोग नसतो, तरीही सगळे त्यावर विचार करतात. आत्मज्ञानी असलो तरी मीही त्याला अपवाद नाही. ही गोष्ट मला छळते, पण थोडाच वेळ. घडून गेले ते घडून गेले, आता त्यावर विचार करून काही अर्थ नाही. जे आहे जे उरले आहे ते सावरणे जास्त महत्वाचे. हल्ली रडू येत नाही पूर्वीसारखे मला. रडतो आपण म्हणजे काय? आपल्या दुसऱ्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून आपल्याला राग येतो. मग परिस्थिती बदलू शकत नाही, आपण याची जाणीव होऊन निराश होतो, आपण रडतो. निराश होते म्हणूनच रडतो ना आपण. निराशा म्हणजे काय? माझ्या मनासारखे झाले नाही हेच ना. एखादी जवळची व्यक्ती जाते, मरते, तेव्हा काय असते अपेक्षा? हीच की ती मरायला नको, सगळं मी म्हणेन तसे व्हायला हवे. ती मरायला नको आणि ती मेली, आता माझे कसे होणार हा भावही असतोच. म्हणजे मला अपेक्षा होती मेलेला माणूस जिवंत असता तर त्याने माझ्या गरजा पूर्ण केल्या असत्या, भौतिक भावनिक अन्य काही. पण आता त्या पूर्ण होणार नाहीत याचा राग, स्वीकार आणि मग निराशा. आज उगाचच 12 वर्षापूर्वी गेलेल्या वडिलांची आठवण झाली. ते जिवंत असतानाही नव्हती कोणतीच अपेक्षा त्यांच्याकडून, आणि गेल्यानंतरही नाही. चहाचा ग्लास बाजूला सारून मी तिथेच चटईवर आडवा होतो. मी स्टीलच्या ग्लासामधून चहा पितो. एकतर त्यात जास्त चहा मावतो, शिवाय असा कुठेही सरकवला लवंडला तरी तो काचेच्या कपासारखा फुटत नाही. घरात बसल्या बसल्या मला ट्रेनचा आवाज, ट्रेनच्या अनाउन्समेंट्स, इंजिनचा भोंगा वाजतो, आणि माझ्या अंगात दूरच्या न पाहिलेल्या गावाला जाण्याचा उत्साह संचारतो. थोड्या वेळाने एकट्या एकाकी जाणाऱ्या इंजिनाचा एक सुरी कंटाळवाना ही 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 असा आवाज येतो, आणि माझा उत्साह मावळतो. स्टेशनच्या इतक्या जवळ घर. सगळा अनाउन्समेंट पाठ झाल्या असतील आत्ता पावेतो, असे आले गेलेले म्हणतात. नाही हो, आपण सगळं ऐकत कुठे असतो. आपण नुसते बोलत असतो, कधी तोंडाने आणि इतर वेळी डोक्याने, म्हणून शांत बसतो. कधीही अगदी झोपल्यावरही स्वप्न म्हणून तर पडतात आपल्याला. असं काहीचं उत्तर मी देतो, म्हणजे पूर्वी द्यायचो. हल्ली काही वेळा शांत बसतो, पण तरीही मूळ स्वभाव कधी कधी डोकेवर काढतोच. अर्थात माझी काही तक्रार नाही आता कोणाबद्दलही, स्वतःबद्दलही. आयुष्याची दुःखे, चिंता विसरण्यासाठी माणसाने नाही, निसर्गाने केलेली सगळ्यात सुंदर योजना म्हणजे झोप. झोपू दे तिला, झोपेतच वाढतात मुले. माझी आई निवा, माझी मुलगी लहान असताना म्हणायची. झोपेत आपण वाढतो का झोपेत आपण हे विसरतो की क्षण क्षण काळ क्षीण होत चालला आहे. रात्री झोप झाली नसली तरी मला आता काही झोप लागत नाही. डोळे मिटून नुसता चटईवर पडून राहतो मी.
पायाची बोटं तशी काही रोजच्या वापरातील नाहीत. म्हणजे हाताची बोटं जितक्या कामासाठी वापरतो तितकी नाही ना आपण पायाची बोटे वापरत. आज पडल्या पडल्या हात डोक्यामागे घेतले आणि पायाची बोटे मागे पुढे हलवली. मला पंख फुटल्यासारखे वाटले. ती बोटांची हालचाल पंखासारखी तर होती. हल्ली रात्री ती उडणारी स्वप्नही पडायची बंद झाली होती. नाही तर किती वेळा ती भारी स्वप्ने पडायची. बाजार भरलेला आहे, विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत, उन्हापासून रक्षण करण्यासाठी वर 4 काठ्यांच्या आधाराने कापड लावले आहे. मी या सगळ्यावरून उडत आहे, हवेत उडत आहे. जणू काही मला पंखच फुटलेले आहेत आणि मी उडत आहे. वरून मला ही सगळी गंमत दिसत आहे. मी काही कोणाला त्रास देत नाही. मी फक्त उडत आहे, मुक्त, स्वच्छंद. आता हे उडणेही बंद झाले आहे. खरं सांगायचे झाले तर मला या स्वप्नांशिवाय आणखी एक स्वप्न पडायचे सतत. माझी दुष्ट मावशी स्वप्नात येऊन मला रागवायची, ओरडायची. हे स्वप्न पडले की मला अचानक जाग यायची. दरदरून घाम फुटायचा, छातीची धडधड वाढायची आणि घशाला कोरड पडायची. पण आता हे स्वप्नही बंद पडले होते. वयाने म्हणजे फार काय नाही, माझे वय 38 म्हणजे काही फार नाही. पण वयाने एक गोष्ट नक्की शिकवली होती. ती म्हणजे आपले डोके हे कॅसेट प्लेअर आहे आणि त्यात मोजक्या 8-10 कॅसेटच आलटून पालटून चाललेल्या असतात. बहुत करून भूतकाळाच्याच, एखादी असली तर भविष्याची. पण हेच असतात ते 8-10 विषय जे आपल्याला प्रिय असतात. कवा ज्यांनी आपल्याला जकडून ठेवलेले असते, झालेला अपमान, पाहिलेली गरिबी, एखाद्या जवळच्या माणसाचा मृत्यू, पूर्ण झालेल्या इच्छा वगैरे वगैरे. हे मागे एकदा सरोज मामींना म्हणालो तर त्या म्हणाल्या, हो बरोबर आहे तुझे. माणूस कोमात जातो ना तेव्हाही त्याच्या डोक्यात असे 5-10 विषय घोळत असतात. माझी आई कोमात गेली होती 2 महिने. तिला आम्ही काय बोलतोय हे कळत नव्हते, पण तीही अशाच 8-10 विषयाबद्दल एकटीच बोलत बसायची. मामीशी पटायचे, पण तीही आता नाही. निराशा नव्हती वाटत आतापर्यंत. आयुष्य आशा निराशेचे खेळ होते. कधी आशेच्या शिखरावर तर कधी निराशेच्या टोकावर, अशी हिंदकळणारी अवस्था. पण आता त्या मानाने सगळं शांत झालेलं, कृष्णामाईसारखे. फार काही उत्साह, खळखळाट नसला तरी निराशेचे सावटही नव्हते, हेही तितकेच खरे. कानावर माशीची भुनभुन पडली आणि अक्षय तासाभरात येईल याची मला जाणीव झाली. जणू तेच सांगायला माशी आली होती. मी उठून बसलो. खिडकीवरचे जाड पडदे बाजूला केले तशी उन्हाची एक तिरीप आत आली. अचानक डोळ्यावर उजेड पडल्याने माझे डोळे किलकिले झाले. माशी खिडकीबाहेर गेली. बेसिनपाशी गेलो आणि बेसिनचा नळ सोडला आणि डोळ्यावर थंड पाणी मारत राहिलो. नळातील पाईपमधील थंड पाणी संपेपर्यंत डोळ्यावर पाणी मारत राहिलो. पाईपमधील पाणी संपून टाकीतील पाणी येऊ लागले हे मला बदललेल्या तापमानावरून समजले. तेव्हा कुठे मी थांबलो. त्याला काय बोलायचे होते हे मला माहीत होते आणि म्हणूनच मला त्याला भेटायचे नव्हते. पण भेट टाळताही येत नव्हती. मग ठरवले, तो भेटला तरीही त्याविषयी काही बोलायचे नाही. अक्षय 30 वर्षाचा, माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान. अंगापिंडाने मजबूत, दाढी राखणारा, बोलण्यात हुशार, निग्रही, स्वतःला हवे ते मिळवणाराच. त्याची माझी तशी फारशी ओळख अशी नव्हती. त्याला 1-2 वेळा टाटावाल्या महाराजांच्या आश्रमात पाहिले होते, एवढेच. पण त्या ओझरत्या भेटीतूनही त्याचे व्यक्तिमत्व, स्वभाव ठळक दिसून येत होता. महाराजांचे सारे व्यवहार तोच पाहत होता. महाराज होते तेव्हाही आणि आता महाराज गेल्यावरही. 1-2दा त्याने मला वर्गणीसाठी फोनही केला होता. बेल वाजली. दारात. इथे काम होते म्हणून आलो होतो. म्हटले इतके दूर आलोच आहोत तर तुमची भेट घेऊन जावे. पाण्याचा ग्लास खाली ठेवत अक्षय म्हणाला, बरं झालं की वगैरे काहीही मी बोललो नाही. आत्मज्ञान झाल्यावर तोंडदेखले खोटे बोलणे सुद्धा मला मान्य नव्हते. मला कर्म बांधत नसली तरीही. मी तुम्हाला चांगले म्हणतो, तुम्ही मला चांगले म्हणा, या सगळ्यातून मी आता बाहेर पडलो होतो. अक्षय बोलू लागला, एकतर खरे साधुसंत आता उरले नाहीत. जे आहेत त्यांचे व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करणे आपले काम आहे. अध्यात्म एक सायन्स आहे. त्याला तसेच जगासमोर आणले पाहिजे. आपण नाही दस्तऐवजीकरण केले तर मग काय नुसत्या लीला आणि आख्यायिका निर्माण होऊन बसतात.
तुमचे विचारही तेच आहेत हे मला माहीत आहे. या कामी मी काय मदत करू शकतो? ताटी बाबांवर एखादा लेख लिहून देऊ का? काही आर्थिक मदत? मी विचारले. यापैकी काहीच नको. ताटीवाले बाबा संन्यासी जरूर होते, पण संत नाही. त्यांना काही आत्मसाक्षात्कार वगैरे झालेला नव्हता. एखाद्या संसारी माणसाचा असतो तसाच संन्यासाचाही संसार असतो. बायको मुले नाहीत एवढेच, बाकी विवंचना असतातच. त्या जबाबदाऱ्या त्यांनी चोख पार पाडल्या असल्या तरीही जगाला देऊ शकतील असे कोणतेच आध्यात्मिक ज्ञान त्यांच्याकडे नव्हते आणि हे त्यांनाही माहीत होते. त्याबाबत ते प्रामाणिक होते स्वतःशी, जगाशी. नाहीतर आजकाल युट्यूबने टीव्हीवर दिसणारे संत पैशात काही नाही हे सांगायला सुद्धा ते 25-25 लाख रुपये घेतात, पण खरा अवलिया मात्र या सगळ्यापासून दूर लपून बसलेला असतो. महाराज शेवटचे 3 दिवस ICUत होते. मी होतो तेव्हा त्यांच्यासोबत. मला म्हणाले, मोठा पोचलेला माणूस आहे तो, त्याला सोडू नको, म्हणून मी आलो. चहा घेऊन आलो असे म्हणतच मी तो विषय तिथेच थांबवला. थोड्या वेळात मी चहा घेऊन बाहेर आलो. घे असे म्हणत मी चहा बिस्किटे त्याच्या समोर ठेवली. चहा पिऊन होई पावेतो कोणीच काही बोलले नाही. चहा झाल्यावर कप खाली ठेवत अक्षय म्हणाला, आधीच भोंदूबाबांची एवढी भाऊगर्दी, लोकांना खरं काय हे सांगणं, हे परमज्ञान देणे ही देखील आपलीच जबाबदारी नाही काय? जरी सगळेजण चहापूड, साखर, पाणी, दूध वापरूनच चहा करत असले तरीही प्रत्येकाचा चहा वेगळाच असतो. कुणी चहा आणि पाणी वेगळे उकळतात, कुणी दूध, चहा, पाणी सारे एकत्रच उकळतात. कुणी पाण्याला उकळे आल्यावर चहापूड टाकतात, कुणी पाण्यात चहापूड टाकूनच उकळायला ठेवतात. आत्मसाक्षात्काराचेही तसेच असते. शिवाय तब्येतीला चहा चांगला नाही असे कितीही सांगितले तरी तो सोडणे किती जणांना शक्य आहे? आणि ज्ञानाचे म्हणशील तर ज्याला ते मिळायचे आहे त्याला ते मिळेलच. त्यासाठी मी काही करण्याची गरज नाही. शास्त्रातच लिहिलेले आहे की एखाद्याला अनेक वर्ष अध्ययन करूनही त्या सर्वोच्च ज्ञानाची प्राप्ती होत नाही आणि एखाद्याला सहज एखाद्या क्षणी ते प्राप्त होते. शिवाय मीच स्वतः गोंधळलेलो आहे. ज्ञान मिळवून नेमके मी काय प्राप्त केले हे मलाच समजत नाही. माझे जीवन अजूनच क्लिष्ट झाले असे म्हणालास तरी ते खोटे ठरणार नाही. अशा वेळी मी काहीही सांगणे, लिहिणे हे अत्यंत बेजबाबदारीचे होईल. त्या रात्री मी तुम्हाला हवेत तरंगताना पाहिले होते, अक्षय म्हणाला. ठीक आहे, पाहिले असतील, पण त्याने काय साध्य होते? वैमानिकालाही उडता येतेच की हवेत, तेही इतर अनेक जणांना सोबत घेऊन. पण शेवटी तोही नोकरीच करत असतो, विमानाचा मालक थोडीच असतो. शब्दंशल करणे कुणी तुमच्याकडून शिकावे. सत्य आहे, ते आत्मज्ञान प्राप्त झाले की सगळे जग आपल्या तालावर चालेल असा गैरसमज असतो. माझाही होता. सुदैवाने तो मोडला. चमत्कार म्हणजे तरी काय दुसरे, माझ्याच मनासारखे झाले पाहिजे हा अट्टाहासच. आयुष्यात माणसाला नेमके काय हवे असते या प्रश्नाचे उत्तर म्हटले तर अतिशय सोपे नि म्हटले तर अतिशय अवघड. माणसाला तेच हवे असते जे त्याच्याकडे नसते आणि ते काही काळानंतर मिळाले तरी त्याची जोळी फाटकी, नाहीतर कशासाठी तरी मोकळीच. माणूस संपेपर्यंत न संपणारी आस असते हे अक्षयला सांगितले तरी समजले नसते. समजले असते तरी त्याला पटले नसते. अक्षयला जे हवे होते ते देऊन मी त्याची बोळवण केली. मी त्या रात्री हवेत तरंगलो हे जरी खरे असले तरी बाकी माझ्या आयुष्यात, माझ्या स्वभावात फार काही फरक पडला नव्हता आणि मला याचा त्रास होत होता. बाबा, तुला उडता येते का रे? माझ्या 3रीत शिकणाऱ्या मुलीने मला विचारले आणि हादरलो. लहान मुलांना उपजत काही गोष्टीचे ज्ञान असते. इवलेशे बाळ झोपेत असते, त्याची दृष्टी इतरांपेक्षा वेगळी असते. इतरांना दिसत नाही तेही दिसत असते का त्याला? 5 वर्षापर्यंत तर पूर्वजन्मीच्याही स्मृती असतात असे म्हणतात. पुढे मूल मोठे होत जाते तसे त्याला या सगळ्या गोष्टीची क्वचित भीती वाटते खरे. मग तिने हॅरी पॉटर बद्दल प्रश्न विचारला आणि माझा जीव भांड्यात पडला. त्यानंतर माझ्या मोबाईलमध्ये काहीतरी BTS आर्मीचे ॲप आलेले दिसले. तू माझा मोबाईल घेतला होतास का? मी तिला विचारले.
हो. काय डाउनलोड करून ठेवले आहेस? मग मी तिला काहीही बोलायची संधी न देता तिच्यावर ओरडत राहिलो. शेवटी म्हणालो, माझ्या फोनला इथून पुढे हात लावलास तर बघ. माझी लाडकी लेक आईच्या कुशीत जाऊन हमसत बसलेली. तिची चूक होती म्हणून गप्प, नाहीतर धिंगाणा केला असता तिने. 10 मिनिटात सगळं पुन्हा पूर्ववत झालं. वाटलं उगाचच एवढा आरडाओरड केली माझ्या चिमुरडीवर. ती जेवत होती. तिला मांडीवर घेतले आणि तिला घास भरवू लागलो. 3रीला असली तरी तिला भरवलेले आवडायचे. भरवल्याशिवाय तिला जेवल्यासारखे वाटायचेच नाही. एरवी मी तिला म्हणायचो, एकदा मी तुझ्या शाळेत येणार आहे, तुझ्या मॅडम तुला भरवतात का हे विचारायला. पण त्या दिवशी मी भरवत होतो, ती जेवत होती आनंदाने. मग मी तिला म्हणालो, मी कधी तुझ्यावर रागवलो तरी तू रागवू नको हा. तसे तिने मोठ्याने भोकाड पसरला आणि रविवारी टॅब घे माझा. माझी हरकत नाही मी म्हणालो. नको, मी काहीतरी चुकून दाबले तर? असू दे, सगळं परत सरळ करता येतं मी म्हणालो. रात्री जाऊन तिला कुशीत घेतले. सॉरी, मी तुझ्यावर रागावलो मी म्हणालो. अरे बाबा, मी तर ती गोष्ट कधीच विसरले, तू का अजून लक्षात ठेवलीस? ती म्हणाली. असे क्षणात जगता यायला हवे असा विचार माझ्या मनात तेव्हा आला होता आणि मी त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्नही सुरू केला होता. मला आज अक्षय निघून गेल्यावर तो प्रसंग आठवला आणि तिची खूप आठवण आली. सॉरी, माझ्या तोंडातून शब्द निघाला. एक माशी परत घोंगावत माझ्यापाशी आली. ती माझ्या तोंडात जाते की काय या भीतीने मी पटकन तोंड बंद केले. रात्री अंथरुणाला पाठ टेकल्यावर मनात विचार आला, माझे वडील आयुष्यभर त्यांना हवे तसे जगले. आमची कोणतीही जबाबदारी त्यांनी घेतली नाही. आईने नोकरी केली आणि संसाराचा गाडा ओढून नेला. वडील कशातच गुंतलेले नव्हते. सिगारेट्स, दारू प्याले, आयुष्य स्वतःला हवे तसे जगले, तेही चांगले 64 वर्ष. या उलट धार्मिक आई मात्र अगदी एक तप अंथरुणाला खिळून होती. चांगल्या लोकांच्या वाट्याला कष्ट येतात, देव परीक्षा घेत असतो, काय करायचे कलियुग आहे असली वाक्ये आजूबाजूने फेकली जात होती. देव मार्कही देतो का असा प्रश्न मनात आला. कितीला पास असते देवाच्या परीक्षेत? माझे वडील व्यसनी आणि बेजबाबदार, पण ते कशात गुंतले नाहीत. आई मात्र अंथरुणाला खिळली तरी जरा काही घरात खुट्ट झाले की काय झाले असे ते विचारायचे. वडिलांनी व्यसने केली म्हणून ते कशात गुंतले नसतील का? जबाबदाऱ्या पार पाडताना आपल्या इच्छा, अपेक्षा सगळेच वाढत जाते म्हणून गुंतत जातो का आपण? पण व्यसने करूनही प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडणारी लोकही मी अनेक पाहिली आहेत की ती तर व्यसनेही करतात आणि जबाबदारीतही चुकत नाहीत. धर्म हे असेच एक व्यसन बनले आहे का? संन्यास म्हणजे जबाबदारीच नाही. प्रत्येक क्षण आपलं कर्तव्य करत अपेक्षांची आहुती देणे हाच खरा यज्ञ, निष्काम कर्म. मग स्वतःचीच समजूत काढली. जोपर्यंत मन आहे तोवर विचार आहेत. विचार आणि विचार करणे या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. विचार सगळ्यांच्याच मनात येतात, पण सगळेच त्यावर विचार करतात असेही. वाईट विचार, नकारात्मक विचार मनात आले म्हणून सगळेच जण काही त्यांचा हात धरून त्यांच्याबाबत विचार करायला लागत नाहीत. आलात तर या असे म्हणून त्यांना एखाद्या नावडत्या नातेवाईकाला द्यावी अशी वागणूक देतात. मग हे विचार फार काही काळ थांबत नाहीत, जातात लगेच निघून. 12वीला असताना मला एक परचुरे नावाचे सर होते गणित शिकवायला. एकदा असेच काहीतरी ते शिकवत असताना मी त्यांना विचारले, पण यातून हे वजा केल्याने काय फायदा होणार? तर ते म्हणाले, फायदा तोटा हा व्यवसायात असतो, गणितात नाही. पण आयुष्याचे गणित तर फायद्या तोट्यातच मांडले जाते हे नंतर समजले. सर हयात नाहीत आता, नाहीतर सांगितले असते त्यांना. सर, मी बरोबर होतो. मला कुणी माझा पगार विचारलेला नाही आवडत, तरी लोक विचारतात. मग मी त्यांना हे जाणून तुमच्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का असे विचारतो. तरीही चिकाटीने ते विचारतात. 2-3 लाख तरी असेलच ना? मी काही उत्तर देत नाही. त्या दिवशी ओंकारने मला विचारले, तुझा पगार किती? तेव्हा मात्र मी त्याला खरा आकडा सांगितला.
तो माझा कॉलेजमधला मित्र, त्यामुळे सांगितला त्याला खरा आकडा. इतका पगार मिळतो म्हणजे तो आयुष्यात सक्सेसफुल, तो लगेच म्हणाला. हसू आले मला. म्हणजे मी आयुष्यात यशस्वी की नाही हेही माझा पगाराचा आकडाच ठरवणार. बघा, परचुरे सर म्हणत होते की नाही, आयुष्याचे गणित शेवटी फायद्या तोट्यावरच येऊन थांबते. काहीतरी चुकत होतं हे खरं लहानपणापासून. पण काय चुकत होतं आणि कोणाचं चुकत होतं यावर बोट ठेवणं अवघड होतं. आई वडील अभ्यास कर मग सगळं ठीक होईल म्हणत होते. आई वडील चडफडायचे, घरी आल्यावर आमका तमका कसे खोटे बोलला, त्याने कसे माझे पैसे बुडवले, पण समोर काहीच बोलायचे नाहीत. आता माहीत नाही हा कशाचा परिणाम, आईवडिलांच्या मध्यमवर्गीय संस्काराचा बंड की मूळचा बंडखोर स्वभाव. पण मी मात्र थेट सगळे धरूनच प्रतिकार करायला सुरुवात केली. खरं बोलावं असे सगळेच सांगतात, आई वडील शिक्षक वडीलधारी, पण खरंच खरं बोलतात का ही सगळी मंडळी? मोठी माणसंही आधीच खोटारडी, दुटप्पी, कधीच सत्य न बोलणारी आणि दुसऱ्यालाही सत्य न बोलू देणारी. पण कोंबडं झाकून ठेवले म्हणून सूर्य काही उगवायचा आणि तांबडं फुटायचं राहत नाही असो. हल्ली मावशाही नाही येत स्वप्नात. सगळं शांत होत चाललं आहे. कधी कधी भीती वाटते की सगळे विजत तर नाही ना चाललेत, धग तर कमी नाही ना होत चाललेली, विजण्याकडे तर नाही ना प्रवास चाललेला. पण जन्माला आलेला प्रत्येकच जण जन्माला आल्यापासून विजतच असतो की रोज थोडा थोडा. दारावरची बेल वाजली. माझी तंद्री भंगली. बाहेर लक्क उजाडले होते. भिंतीवरच्या घड्याळात पाहिले तर चक्क सकाळचे 10 वाजलेले. इतका वेळ झोपलो होतो मी. दार उघडले. दारात 2 पोलीस. आम्ही आत येऊ शकतो का? इन्स्पेक्टर प्रधानांनी मला विचारले. त्यांचे नाव आणि पद मला त्यांच्या नेमप्लेटवरून समजले. इन्स्पेक्टर प्रधान 50च्या आसपासचे, काळे सावळे, सडपातळ. त्यांच्या सोबतचा हवालदार पोटे नावाप्रमाणे पोट सुटलेला आणि काहीसा बावरलेला. तो का बावरलेला होता ते मला बऱ्याच नंतर समजले. तुम्ही अक्षयला ओळखता? इन्स्पेक्टर प्रधानांनी आत येऊन सोप्यावर बसल्या बसल्या मला विचारले. हो. काल तो तुमच्याकडे आलेला होता? होय. त्याचे तुमचे काही संभाषण झाले? काही नाही, तेच आश्रम, बाबाजी वगैरे, विशेष काही नाही. नक्की? आपल्या तलवारकट मिशीवरून हात फिरवत प्रधानांनी विचारले. हो. तुम्ही काही लपवत तर नाही? काय आहे लपवण्यासारखे? मला वाटते तुम्ही चौकशीसाठी चौकीत यायला हवे. मला अटक करत आहात का? आता तर नाही अटक, फक्त चौकशीसाठी बोलावत आहे, पण पुढचे काही सांगू शकत नाही. चला. का हसलात? अशा वेळी लोक आपल्या वकिलांना फोन करतो वगैरे म्हणतात. तुम्ही कर नाही तर डर कशाला? ही म्हण ऐकलेली दिसत नाही, मी म्हणालो. पोलीस स्टेशन चांगले चकचकीत, नव्या RCCच्या इमारतीतले, सगळीकडे संगणक. इन्स्पेक्टर प्रधान मला त्यांच्या कॅबिनमध्ये घेऊन गेले. त्यांनी मला सन्मानाने बसवले, चहा पाजला. मग माझ्या खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले, मला माहीत आहे. काय? मी विचारले. जे तुम्ही जगापासून लपवू पाहत आहात. मी खून केलेला नाही, ते मलाही माहिती आहे. अक्षयवर आम्ही बराच काळ लक्ष ठेवून होतो. जगातील फार कमी लोकांपैकी तुम्ही एक आहात. या 2 वाक्याचा अर्थार्थी संबंध नाही. मला तुम्ही रहस्य सांगा. कशाचे? खुनाचे? मी विचारले. चांगला विनोद करता तुम्ही. माझ्या मागून फिरून त्यांच्या खुर्चीवर बसत ते म्हणाले, जगाचे रहस्य सांगा मला. इतके सोपे आहे ते समजणे? मग जरा पुढे रेलून म्हणाले, नाही, म्हणूनच तुम्हाला विचारत आहे. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी एकतर खूप मेहनत करावी लागते किंवा ती ज्याने केली आहे त्याच्याकडून ती पैसे देऊन विकत घ्यावी लागते. कवा 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 ती बळजबरीने, चोरीने मिळवावी लागते. अर्थात जर का सामंजस्याने दिली घेतली तर ते सर्वांच्याच सोयीचे. प्रधान हसत म्हणाले. निघू मी? मी विचारले. हो, पण उद्या परत या. परत? हो, या असेच चहा घेऊ, गप्पा मारू. पोलीस चौकीत चौकशी होऊन घरी परतलो. एकदा वाटलं मोबाईल बंद करून ठेवावा, पण मग वाटलं एखादी इमर्जन्सी आली तर काय करावं. आत्मसाक्षात्कार झाला म्हणून काय अडचणी संपतात असे नाही. जेवायची इच्छाही नव्हतीच.
कलिंगडाच्या फोडी मिक्सरच्या ज्युसरच्या भांड्यात घालून मी मिक्सर चालू केला. लाल फोडी क्षणार्धात पातळ लगदा बनवून फेर धरून नाचू लागल्या. का कोणास ठाऊक मला उगाचच ते बघून मळमळल्यासारखे झाले. तासभर काहीही न करता शांत बसल्यावर मला बरं वाटलं. तळ न ढवळल्यामुळं सगळं कसं शांत शांत झालं होतं. मिक्सरमधला लगदाही खाली बसून वर नुसतं पाणी राहिलं होतं. मग कालचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. मी अक्षयला म्हणालो होतो, हे पहा, त्या रात्री जे काही झाले, तू जे काही पाहिलेस ते तू विसरून जा, त्यातच आपल्या दोघांचेही भले आहे. सर, विसरणे कशी शक्य आहे? आतापर्यंत मी फक्त ऐकले होते, थोडेफार वाचले होते त्याबाबत. पण त्या दिवशी ही गोष्ट कुणालाच माहीत नाही. कंपनीतील कोणालाही नाही, मित्रपरिवारात नाही, इतकेच काय माझ्या बायको मुलीलाही नाही. मला या विषयाची जास्त चर्चा नको आहे. माझे जगणे अवघड होऊन जाईल. मी तुला हात जोडून विनंती करतो की झाल्या प्रकाराची वाच्यता करू नकोस. हो सर, मी समजू शकतो. मला तो अनुभव, याची देही, याची डोळा पाहता आला, हे मी माझे भाग्य समजतो. मी आपला आदर करतो. त्या रात्रीनंतर तर कैक पटीने वाढला. पण माझी जिज्ञासा म्हणा की अन्य काही, माझ्या फक्त 2 विनंत्या आहेत. आपण त्या मान्य कराव्या ही विनंती. मी परत आपल्याशी संपर्क करणार नाही आणि झाल्या प्रकाराची कुठेही वाच्यता करणार नाही, हे माझे वचन आहे. बोल. पहिली विनंती म्हणजे प्रश्न. तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाला आहे का? होय, मी म्हणालो. त्याच्या चेहऱ्यावरचा माझ्याबाबतचा आदर वाढला. त्याने हात जोडले. दुसरी विनंती ही की मला पुन्हा एकदा त्या रात्रीचा प्रकार पाहायचा आहे. ठीक, तुझा मोबाईल बंद करून माझ्या ताब्यात दे. तू रेकॉर्डिंग वगैरे करणार नाहीस याची मला खात्री आहे. तुझ्या मनात माझ्याबाबत तेवढा आदरभाव आहे हे मी जाणतो. पण मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही. मला माझे आयुष्य शक्य तितक्या शांतपणे लोकांच्या नजरेत न येता घालवायचे आहे. पण आपण समोर आलात तर जगाचे कल्याण होईल ना. सगळ्या कामांसाठी समोर यावेच लागते असे नाही. पडद्यामागे राहून सुद्धा बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात. शिवाय समोर यायचे की मागे राहायचे हा ज्याच्या त्याच्या स्वभावावर, इच्छेवरही अवलंबून असतेच की नाही. हो, मी आपल्या या भावनेचा, निर्णयाचा आदर करतो, असे म्हणत त्याने फोन माझ्या हातात दिला. मी त्याला मी कपडे बदलून आलो असे म्हणत आत गेलो. मी कपाट उघडले, त्याचा फोन आत ठेवला. माझी लाल धोती कपाटातून काढून नेसली. खालच्या कप्प्यात ठेवलेली माझे आसन खोलीत अंतरले. खोलीतील सर्व पडदे बंद केले. तेलाचा दिवा लावला, धूप लावला. धुपाच्या मंद मंद सुगंधाने आणि धुराने खोली भरून गेली. त्या 2 माश्या मात्र गुंग गुंग करतच होत्या. त्यांना बाहेर जायला सांगितले. मग अक्षयला आत बोलावले. काहीही झाले तरी शांत राहा. तोंडातून आ देखील निघू देऊ नकोस. तुझ्या आणि माझ्याही भल्यासाठी. तू जे पाहिले आहेस ते आता परत पाहशील, परंतु पुन्हा पुन्हा पाहण्याचा आग्रह धरलास तर जे काही परिणाम होतील त्यासाठी मी जबाबदार राहणार नाही. माझ्या शेवटच्या वाक्याचा परिणाम झाल्याचे त्याच्या चेहऱ्यावर उलटून गेलेल्या भयाच्या छटेतून मला दिसले. काही वेळा खोटे बोलावे लागते, आध्यात्मिक मार्गावरील माणसालाही. मी पद्मासनात बसलो. डोळे अलगद मिटले. डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत शरीराचा एक एक भाग शिथिल करत चाललो. अशा 3 चक्रा मारून झाल्यावर मी 11 वेळा ओंकार म्हटला. ओ नाभीतून, हृदयातून आणि मग मस्तिष्कातून. त्यानंतर अक्षय निघून गेला की गायब झाला. मला काही का आठवत नाही. काय पुरावा आहे तुमच्याकडे मी अक्षयचा घातपात केला याबाबत? मी इन्स्पेक्टर प्रधान यांना दुसऱ्या दिवशी पोलीस चौकीत गेल्यावर विचारले. अपेक्षित प्रश्न. इन्स्पेक्टर प्रधान टेबलवरील काचेचे हिरवे पेपरवेट भगरीप्रमाणे फिरवत म्हणाले. घ्या, चहा घ्या. अहो घ्या. अजून तुम्ही संशयित आहात आणि तुमच्याबद्दल मला आदर हा आहेच. तुम्ही जे काही मिळवले आहे ते सगळ्यांना शक्य नाही. तर तुम्ही म्हणत होतात की पुरावे काय आहेत. तर खरं तर तुमच्या विरुद्ध, म्हणजे तुम्ही त्याचा खूनबिन केलात म्हणून माझ्याकडे कोणताच पुरावा नाही. पण तो शेवटचा तुमच्यासोबत दिसला. त्यानंतर तो कुठे गेला हे कोणालाच माहीत नाही. त्यामुळे त्याबाबत तुम्हाला काहीतरी माहीत असणे स्वाभाविक आहे. शिवाय तुम्ही काहीतरी लपवत आहात हेही स्पष्टच आहे. मग क्षणभर कोणी काहीच बोलले नाही. वर फिरणाऱ्या पंख्याचाच काय तो आवाज. मग प्रधान क्वचित हळू आवाजात म्हणाले, अर्थात
सगळीच गुपिते अशी सगळ्यांना सांगून कशी चालतील? तुमच्याही बरोबरच आहे. अक्षय त्याच्या आश्रमात नाही, घरात नाही, फोनही उचलत नाही. त्याचा फोन आम्ही गोरखपूरमधून हस्तगत केला. कोणीतरी तो ट्रेनमध्ये टाकला असेल. कवा अक्षय तो ट्रेनमध्ये विसरून गेला असेल. मी म्हणालो, नाही, ते शक्य नाही. का? कारण मी सर्व CCTV कॅमेरे तपासले. तो रेल्वे स्टेशनमध्ये गेलेला नाही. प्रधान म्हणाले. मग थोडा आवाज चढवत ते अचानक म्हणाले, तुम्ही काळी जादू करता? नाही, मी म्हणालो. माझ्या चेहऱ्यासमोर एक माशी घोंगावली. घरातून ही सुद्धा माझ्यासोबत आली की काय या विचाराने मला त्याही परिस्थितीत हसू आले. प्रधान मात्र गंभीर मुद्रा ठेवत मला म्हणाले, तुम्ही काही तांत्रिक मठामध्ये बरेच दिवस राहिला होतात. कधी आणि केव्हा याचे तपशील आहेत माझ्याकडे. त्याने मी काळी जादू करत होतो असे सिद्ध होत नाही. मी आध्यात्मिक साधनेसाठी गेलो होतो. मी तोंडासमोर हात नेला आणि हाताची मूठ केली. हाताच्या मुठीत ती माशी आली होती. ते मलाही माहीत आहे, पण तुम्ही तिथे गेल्याचे पुरावे आहेत. सध्या खुनाबाबत पुरावे नसले तरी मला तुम्ही काळी जादू करता म्हणून गुन्ह्यात गोवायला ते पुरेसे आहेत. तुम्हाला नेमके हवे तरी काय? तुम्हाला माहीत आहे मला काय हवे आहे ते. आणि ते असे जोर जबरदस्तीने मिळणारे आहे का? मलाही माहीत आहे ते असे जोर जबरदस्तीने मिळणारे नाही. म्हणून तर सभ्यपणे वागत आहे तुमच्याशी. गुरुजी, पुष्कळ वेळ आहे आपल्याकडे. घाई कशाचीही नाही. गायतोंडे, गुरुजींना घरी सोडून ये गाडीतून. गुरुजी? आता तुम्ही आमचे गुरुजीच की. प्रधान हात जोडून हसत म्हणाले. मी बाहेर जायला निघालो. दारापर्यंत गेल्यावर वळून पुन्हा मी त्यांना विचारले, आणि अक्षयचे काय? जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे हा. रोज कितीतरी लोक गायब होतात या देशात. सगळ्यांचा काही छडा लागत नाही. कायम तपासावर ठेवतो आम्ही या केसेस. एखाद्या किरकोळ केसचा तपास करताना एखादा दुसराच माहितीही नसलेला गुन्हा उघडकीस येतो. तसे काहीसे झाले आहे. मी कोणताही गुन्हा केला नाही गुरुजी, ते मलाही माहीत आहे. तुम्ही आता अशा स्थितीला पोचला आहात जिथे तुम्हाला कोणतीही कर्मबंधने बांधत नाहीत. मीही साधक आहे. अनेक वर्षे भटकत आहे. खरा गुरु काही भेटला नाही. सगळे आपले गंजाडे नाहीतर पैशाच्या मागे लागलेले. पण म्हणतात ना, कोणतीही प्रबळ इच्छा ही पूर्ण होतेच. हा अक्षय छोटा गुन्हेगार. त्याच्या मागावर असताना तुमचा जॅकपॉट लागला. तुला एवढी खात्री आहे तुला जे हवे ते मिळेलच याची? गुरुजी, कसे आहे ना, विश्वास महत्वाचा, श्रद्धा आणि सबुरी. प्रधान परत हात जोडून म्हणाले, गुरुजी, मला सांगितल्याशिवाय गाव सोडू नका एवढेच. घरचे कधी परत येणार आहेत? रविवारी. म्हणजे अजून 4 दिवस आहेत आपल्याकडे. त्यांना काही सांगू नका. काळजी करण्यासारखे काही नाही. म्हणजे तुम्ही कवा तुमची काळजी करण्यासारखे काही नाही? म्हणजे तुम्हाला माहीत आहे की मला काय हवे आहे आणि मला माहीत आहे की मला जे हवे आहे ते तुमच्याकडे आहे. पुरे समजले ना? म्हणजे तुम्हाला सगळे समजणारच की हो. पण तुम्हाला कसे समजले की तुला जे हवे आहे ते माझ्याकडे आहे? कसे आहे ना, मला नीट गाता येत नाही, पण मला कुणाला चांगले गाता येते ते समजते. कोंबडे झाकले म्हणून उजाडायचे राहत नाही. माझे वडील म्हणायचे आणि माझी आई म्हणायची, नातीचे बाल आणि खातीचे गाल कधीही दिसायचे राहत नाहीत. आणि तुम्ही गुरुजी म्हटल्यावर मला आरेतुरे केलेलेही चालेल. तेवढा हक्क आहे तुमचा माझ्यावर आणि माझा तुमच्यावर. मी शांत बसलो. घरी गेलात तरी चालेल. काही लागले तर फोन करेन, सहकार्य करा, असे सांगून प्रधान कोणत्या तरी मीटिंगला निघून गेले. मी घरी जायला निघालो. सोबतीला माशांची भुनभुन होतीच. इतकं स्पष्ट कसं बोलतोस तू, असं मला पूर्वी सारखे कुणी ना कुणी विचारायचे. हल्ली मात्र मी फार बोलत नाही म्हणून मी प्रधानांसमोर काही बोललो नव्हतो का? हल्ली कुणात मिसळतही नाही. एकटे राहणेच बरे वाटते. अधूनमधून माशांची भुनभुन एवढाच काय तो आवाज. तर मला पूर्वी जेव्हा तू एवढा स्पष्ट कसे बोलतोस असे विचारले जायचे, तेव्हा मी म्हणायचो, सत्य आहे म्हणून स्पष्ट वाटते. असत्य असतं तर वाटलं नसतं. म्हणजे आजच्या जगात सत्य बोलणेही गुन्हा आहे. देव नाही म्हणता तुम्ही, भीती नाही वाटत तुम्हाला? हाही प्रश्न हमखास विचारला जायचाच. मी म्हणायचो, देव नाही म्हणजे आज तुम्ही मानता तसा देव नाही हे सत्य आहे. बाकी हे जे काही जीवन चालू आहे, तुमच्यामध्ये जो जीव आहे त्याला देव मानायचे झाले तर तो तुमच्यातच आहे. इतकं साधं आणि सोपं आहे.
अक्षयलाही मी त्या दिवशी हेच उत्तर दिले होते. मग त्याने मला विचारले होते, काय मिळाले हे जाणून? आत्मसाक्षात्कार जो काही म्हणतात ना, तो हाच. याच्याहून वेगळे काहीच नाही. मग हे व्यापकपणे सगळ्यांना सांगत का नाही? बरीच कारणे आहेत. एकतर मला काही कोणताही पंथ निर्माण करायचा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला आत्मसाक्षात्कार व्हायचा असतो त्याला एकही गोष्ट न सांगता सगळे काही समजते, आणि ज्याला नाही त्याला कितीही प्रवचने दिली तरी नाही समजत. म्हणून तर गीतेतही भगवान कृष्ण याला गूढ विद्या म्हणतो. पुढे कृष्ण असेही म्हणतो की माझे खरे स्वरूप फारच थोड्या लोकांना समजू शकते. ही चर्चा पुढे कुठेच सरकू शकत नाही. त्यामुळे याबाबत कोणालाही फारसे बोलायचे नाही असे ठरवले आहे. परंतु एक माणूस होता जो हे सगळे ज्ञान माझ्या बरोबरीने माझ्या पातळीवर येऊन समजू शकत होता. तो म्हणजे माझा सहकारी आनंद. प्रत्येक आत्मज्ञानी माणसाच्या आयुष्यात आनंद नावाचा माणूस असतोच की काय? पण हा आनंद वेगळा, माझ्यापेक्षा तरी खूपच वेगळा. तो दारू प्यायचा, मी पित नाही. तो दर महिन्याला त्याच्या मैत्रिणींना घेऊन बाहेर फिरायला जायचा, मी असे काही करत नाही. आनंद पैसे खातो, त्याला अशाच एका प्रकरणात मागे 3 वर्ष सस्पेंडही केले होते. मागे एकदा बोलता बोलता तो मला म्हणाला होता की तो 3.5 वर्षासाठी सस्पेंड होता. म्हणजे कानावर जे आले ते खरे होते. तर पुढे तो हेही म्हणाला की तो काळ त्याच्या आयुष्यातील सगळ्यात सुखदायी काळ होता. त्याची फार इच्छा होती की त्याला पुन्हा एकदा सस्पेंड करावे, परंतु तसे काही होत नव्हते. मी कधीच कोणाबाबत ग्रह बांधत नाही, कारण सत्य काय असते हे कोणालाच माहीत नसते. बरं, प्रत्येकाचे सत्य वेगळे असते. शिवाय माणसांना दुसऱ्यातले काही चांगले दिसत नाही. दुसऱ्याची पाठ वळली रे वळली की त्याच्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात होते. समोर चांगले बोलायचे आणि मागे वाईट, हा सामाजिक आचरणाचा नियमच आहे. आनंद माझा मित्र नाही, कारण मला बाकी काही त्याच्याशी शेअर करावे असे वाटत नाही. तोही मला जेवढ्याच तेवढे सांगतो. पण तो एकमेव माणूस आहे जो मी सांगत असलेले तत्वज्ञान समजू शकतो. खरं तर किती फरक आहे आमच्यात. मी शहरी मध्यमवर्गीय परिवारातील तथाकथित उच्चवर्णीय, तो दुर्गम खेड्यातील अडाणी आईवडिलांच्या पोटी आणि तथाकथित खालच्या जातीत जन्माला आलेला, पण त्याची वाणी शुद्ध आणि बुद्धी तीक्ष्ण. माझ्या आयुष्यात फार मोजके मित्र आहेत, ऑफिसमधील तर फारच कमी. तो एकदा मला म्हणाला होता, चल जाऊ ट्रिपला, एन्जॉय करू. तो म्हणाला होता, नको, कामे आहेत. उद्या तर सुट्टी, उद्या कसले काम? आठवड्याभरच्या फाईल्स आणल्या आहेत, थोडे वाचून ठेवले की सोपे जाते, मी म्हणालो. यावर आनंद म्हणाला होता, तू झोप येत नाही म्हणतोस, त्या आशामुळेच झोप येत नाही तुला. मी कधी फार विचार करत नाही कशाचाच. फाईल तर कधीच वाचत बिचत नाही. त्या क्षणी जे आपल्या सदसद विवेक बुद्धीला पडते ते करायचे आणि मोकळे व्हायचे. आपले वैयक्तिक आयुष्य महत्त्वाचे. मागे तुम्ही मला एकदा नॉनव्हेज खायला चालू कर म्हणाला होता, तेव्हा मी तुम्हाला म्हणालो होतो की आता वयाच्या 38व्या वर्षी मी आत्तापर्यंत कधीही न घेतलेले नॉनव्हेज सुरू नाही करू शकत. तसेच आहे सगळ्या सवयीचे. कधी कधी मला त्रासही होतो या चांगल्या सवयींचा, झोकून देऊन काम करण्याचा. तुम्ही म्हणता तेही बरोबर. इथे कोणी मला अवॉर्ड देणार नाही चांगले काम केले म्हणून. ही सरकारी नोकरी आहे. इथे सब घोडे 12%. एखादा मन लावून काम करतो आहे म्हणजे त्याला पुन्हा आणखी जास्त काम द्या, जबाबदाऱ्या द्या. हेच इथले कौतुक आणि ॲप्रिसिएशन, मी म्हणालो. म्हणूनच म्हणतो ना, माझ्याकडे बघ. लोकांना वाटते मला काही काम येतच नाही, म्हणून माझ्याकडे कुणी काही जादाची कामे देतच नाही. तू मात्र गळ्यात कामे वाढवत बसतोस. आयुष्य फट करून संपून जाईल. आनंदही असाच फट करून संपून गेला. माझ्या आयुष्यात एक पोकळी आली. आता मला जे सांगायचे ते समजून घेणारा कोणीही माणूस शिल्लक नव्हता. प्रत्येकाला हवा होता तो चमत्कार. अक्षयसारख्यांना, प्रधानसारख्यांना. पावसाळ्याचे दिवस होते. आनंदला छातीत दुखायला लागले म्हणून मीच त्याला दवाखान्यात घेऊन गेलो होतो. त्याच्या घरची मंडळी आली. डॉक्टरनी काळजीचे काही कारण नाही, त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवणार असल्याचे सांगितले. त्याचे इतर नातेवाईकही आले म्हणून मी घरी जायला निघालो. त्या गडबडीत माझी छत्री त्या दवाखान्याच्या रिसेप्शनवरच राहिली. ही बाब मला घरी आल्यावर लक्षात आली. मनात विचार आला, उद्या माझी छत्री तिथेच असली तर आनंद बरा होईल. पण माझ्याच मनाने मला दटावले. छत्री इथे असेल की नाही असल्या छोट्या छोट्या गोष्टीबाबत कसला विश्वास ठेवायचा?
विश्वास ठेवायचा ना तर मोठ्या गोष्टींसाठी ठेवावा ना. हे झालं तर ते होईल, उद्या ऊन नाही तर पाऊस पडला तर हे काम होईल, जाताना हा दिसला तर ते होईल. हे सगळे मनाचे खेळ. हे खेळ 12वीला असताना चालू झाले की 10वीला? 10वीला कळत नव्हते, म्हणजे समाज आपल्या मार्कावर कसा रिॲक्ट करणार हे कळत नव्हते. 10वीला 80च्या वर पडले मार्क, परंतु 90च्या वर नाही म्हणून घरात सुतक पाळले गेले. ओळखीचे लोक, नात्यातले लोक ज्यांनी रडत कडत 10वी केली किंवा केलीही नसेल असे सुद्धा कमी पडले म्हणू लागले. तेव्हा मग प्रचंड भीती वाटू लागली 12वीची. कमी मार्क पडले तर जगू देतील हे लोक? आई तर वारंवार सांगत होती, आपल्याकडे दुसरे काहीच नाही, ना शेती ना व्यवसाय. चांगले मार्क पडले तरच आपलं आयुष्य, म्हणजे नाही पडले तर. मग 12वीच्या सेंटरला जाताना मी एक दिवस उजव्या बाजूच्या गेटने गेलो तर पेपर सोपा गेला म्हणून दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याच गेटने जाणे. जाताना वडिलांना मुद्दाम देवीचे देऊळ असलेल्या रस्त्यावरून घेऊन जायला सांगणे. देवीला गाडीवर बसल्या बसल्या नमस्कार करणे, असले प्रकार सुरू झाले. गणित सोडले तर इतर सर्व पेपरचे मूल्यांकन व्यक्तिसापेक्ष असते आणि एकच व्यक्ती सर्वांचे पेपर तपासत नसतो हे ब्रह्मसत्य तेव्हा कुणालाच माहीत नव्हते. मग अमक्याला कसे मार्क पडले असला युक्तिवाद करण्यात आई वडील पटाईत होते. त्याचे वडील नीट कामधंदा करतात, त्यांचे स्वतःचे घर आहे, त्याला अभ्यासाला स्वतंत्र खोली आहे, वगैरे वगैरे अनेक मुद्दे होते बोलण्यासारखे, पण बोलता यायचे नाही. सतत आपल्यात काहीतरी कमी आहे, आपण चांगले मार्क म्हणजे अगदी बोर्डात वगैरे पहिला नंबर काढला तरच आपली हुशारी सिद्ध होईल असेच मनावर बिंबवले जात होते. काटावर पास होणारी मुले मात्र पास झाली यातच धन्यता मानत होती, मुलेही आणि पालकही. हुशारी हा शाप असतो आणि सर्वसामान्य असणे यात सुख असते हे ढळढळीतपणे दिसत होते, परंतु पाहिजे कुणालाही नव्हते. पुढे काय भविष्य आहे त्यांना असली वाक्य मारली जायची तोंडावर. आज त्यांच्याकडे पाहताना त्यांचेही भलेच झाले असे दिसून येते. काही जणांना घरची श्रीमंती तारून गेली, काहींना श्रीमंत सासूरवाडी मिळाली आणि काही छोट्या मोठ्या नोकऱ्या व्यवसाय करून खाऊन पिऊन सुखी झाली. एक दोन बिचारी वरचे तिकीट काढून निघून गेली. तेव्हा जाणवले मला की ही स्पर्धा किती अयोग्य आहे. माणूस वेगळा, त्याची परिस्थिती वेगळी, त्याच्या आवडीनिवडी वेगळ्या आणि यशाची व्याख्याही वेगळी. आपला पेपर कोण तपासेल यावरही आपले मार्क अवलंबून असतातच की. जीवनाचा काही भाग हा आपल्या नियंत्रणात नसतोच. शिवाय इतर काय म्हणतात यापेक्षा आपल्याला काय वाटते हेही महत्त्वाचेच. दुर्दैवाने यापैकी कोणतीही बाब शाळा कॉलेजमध्ये शिकवली जात नाही. काही हुशार माणसांना जात्याच्या गोष्टी माहीत असतात. माझ्यासारख्या काहींना त्या आयुष्याच्या आदल्यामधल्या टप्प्यावर कळतात, काहींना खूप उशिरा आणि काहींना तर कळतच नाहीत कधीच. लोक आपल्याकडे काड्या फेकत असतात आणि आपण त्यांनीच आपल्याभोवती एक पिंजरा बांधून घेतो. आपणच आपल्याला पिंजऱ्यात घालून घेतलेले असते. जगाकडे पाहायचा आपला असा एक दृष्टिकोन बनवून ठेवलेला असतो आणि म्हणून आपली मदत इतर कोणीच करू शकत नाही. हे दुसऱ्या कुणी आपल्याला सांगितले तर आपल्याला पटत सुद्धा नाही. मलाही नव्हते पटलेले. आता मागे वळून पाहताना वाटते पटले असते तर. म्हणून मला या देवत्वाच्या पिंजऱ्यात अडकायचे नव्हते. बाकी चुका झाल्या त्या झाल्या, पण मला आत्मसाक्षात्कार झाला आहे हे मला जगासमोर काय वाटेल ते झाले तरी येऊ द्यायचे नव्हते. मला आयुष्यात कशाचीच खंत नाही. मी कसा पहा आनंदी आनंदी. आनंद जायच्या एक आठवडा अगोदर मला म्हणाला होता. पण मला थोडे वाईट वाटते आहे. थोडे नाही, खरं तर बराच वाईट वाटत आहे. तेव्हा मी नको ते विचार करण्यात वेळ घालवला नसता, जरा शिस्तबद्धपणे अभ्यास केला असता तर कदाचित या विभागीय परीक्षेत मीही पास झालो असतो. आता तुझे बेसिक किती सांग आणि माझे किती सांग. तुला कितीतरी जास्त पगार आहे. तू माझ्या नंतर नोकरीला लागलेला असलास तर. तुझेच कशाला, 4-5 वर्षापूर्वी लागलेल्या मुलांनाही जास्त पगार आहे माझ्यापेक्षा. पण मला होते का बघ दुःख. जे आहे ते आहे. आणि मला सांग, आत्मज्ञान झाल्यानंतरही विभागीय परीक्षेत पास न झाल्याचे दुःख होत आहे तुला? आत्मज्ञान झाले तरीही दुःख होत आहे याचे दुःख होत आहे मी म्हणालो होतो. त्याने ते समजून घेतले. त्याच्याशिवाय इतर कोणी समजून घेऊ शकले नसते. आता कोणीही मला समजून घेणारे उरले नव्हते.
असा एखादा दिवस उजाडेल याची खरं तर कल्पना होती त्यालाही आणि मलाही. मग अशा वेळी काय करायचे यावर चर्चाही झाली होती. अशा वेळी आपले मन जे सांगेल, आतून जो आवाज येईल त्याप्रमाणे करायचे असा निष्कर्षही निघाला होता. आता मात्र सुदैवाने अशी कोणतीही आस राहिलेली नाही. परमानंद, ब्रह्मानंद असे जे काही म्हणतात ना त्याचा अनुभव घेतो आहे. आनंद गेल्यावर मी कोशात गेलो होतो, अबोल झालो होतो. तसे माझी बायको मला मानसोपचार केंद्रात घेऊन गेली. म्हणाली, तसा कोणाला काही त्रास नाही आहे, दंगा नाही, आरडाओरडा नाही, आपापलं सगळं आवरायचे, स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायची. खाणे मात्र मी दिले तरच खातात, स्वतःहून मागत नाहीत. बोलत तर नाहीतच. आपण काही विचारले तर उत्तर देत नाहीत, पण अजूनही गाडी उत्तम चालवतात. 3 वेळा MRI केले, सगळं नॉर्मल आहे. डॉक्टर म्हणाले कसला तरी जब्बर धक्का बसला आहे त्यांना. त्याचे कारण समजल्याशिवाय कसलेही उपचार करणे अशक्य आहे. धक्का नाही बसलेला, मी उमललो आहे आतून बाहेरून. ती अंतिम ज्ञानप्राप्ती झाली आहे. पण आता मी सगळ्यांच्या पलीकडे गेलेलो असल्याने सांगणार नाही. तुला आणि कुणालाच वेडा म्हणालात तरी बेहत्तर. डॉक्टरांकडून बाहेर आल्यावर तिथली काउन्सिलर आमच्या मागे पळत आली. मला हळूच बाजूला घेऊन जाऊन म्हणाली, मला काहीतरी जाणवते तुम्ही आत आल्यापासून. मी सायकोलॉजिस्ट आहे, अमेरिकेत असते. पौरात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी मी भारतात आले आहे. रामकृष्ण परमहंस, रमण महर्षी यांच्या केस स्टडीज मी अभ्यास केला आहे, पण ते सारे मृत होते. माझी जिवंत केस स्टडी तू आहेस असे मला आतून वाटत आहे. आणि हा माझा अभ्यास काही निव्वळ PhD मिळवसाठी नाही, ती तर मी कधीच मिळवली आहे. हा माझा अभ्यास हा समस्त मानवजातीच्या उद्धारासाठी आहे. आज सगळ्या धार्मिक ठिकाणी गर्दी वाढते आहे, पण माणसं तिथं कशासाठी जात आहेत हे त्यांना तरी माहीत आहे का? नाही ना. म्हणून सांगत आहे, सहकार्य कर, इतका स्वार्थी बनू नको. तुझ्यात स्वार्थ असा उरलाच नाही आहे. तरी तुला सांगते आहे, थोडा मोकळा हो, मुक्तपणे शेअर कर. मी तिचे बोलणे ऐकलेच नसल्यासारखे करत तिथून पळ काढला होता. काही दिवसांनी सगळं अगदी पूर्ववत झाले, माझे वागणे, बोलणेही. वाटेत माझा फोन वाजला, मला क्रेडिट कार्ड देऊ केले आहे म्हणून. माझा पगार ज्या बँकेत होतो तीच बँक माझा त्यांच्याकडे असलेला फोन नंबर असा बेकायदेशीरपणे वापरत असल्याचा मला राग येतो. पण पूर्वी एवढा नाही. एकदा वाटलं ठेवावा मोबाईल बंद करूनच, पण मग वाटलं एखादी इमर्जन्सी आली तर काय करावं. फायर सेफ्टीचा डिप्लोमा केला आणि अग्निशमन विभागात लागलो नोकरीला. तशा काही या शहरात रोज आगी लागत नाहीत, पण आगीचं काय, ती कधीही आणि कुठेही लागू शकते. ती विझवणे माझं काम. म्हणजे हाताखाली लोक असतात, पण जबाबदारी माझीच. पण सगळं मिळवूनही माझ्या आत जे जळत आहे ते विझवायला आणखी कोणी येणार नाही याची मला खात्री आहे. पूर्वीसारखा जाळ नसला तरी आत काहीतरी धुमसत आहेच की. पण आता किती दिवस झाले होते मला नोकरीवर जाऊन, नाही नोकरी सोडून. ताटीवाल्या महाराजांनी आग्रह केला होता तेव्हा मी त्यांच्याकडे राहिलो होतो. खरं तर मी हॉटेलवर राहायचे ठरवले होते, परंतु महाराजांचा आग्रह मला मोडवेना. तेव्हा अक्षयही तिथेच होता. मला त्यानेच वरची खोली उघडून दिली होती. दुसऱ्या दिवशी मी लवकर उठलो आणि आवरून जायला निघालो तेव्हा अक्षय म्हणाला, सर, काल रात्री जे मी पाहिले ते मी याच डोळ्याने पाहिले नसते तर त्यावर कदापि विश्वास ठेवला नसता. मला त्या क्षणात व्हिडिओही बनवायचे भान राहिले नाही. ठीक आहे, मी निघतो असे म्हणत मी विषय फार न वाढवता तिथून निघून गेलो. मला या माणसाशी आता कोणताही संपर्क ठेवायचा नव्हता. माझेच चुकले होते. मी गरज पडल्यास जास्त पैसे देऊन स्वतंत्र खोली घ्यायला हवी होती. पण त्या रात्री असे काही होईल हे मला देखील वाटले नव्हते. मी त्याला माझा नंबर दिला नव्हता तर तो अक्षयने मिळवलाच. कदाचित महाराजांकडून असेल. तो असे काही करेल असे मला वाटले नव्हते. एका रविवारी सकाळी सकाळी त्याचा फोन आला. सर, कसे आहात? मी तुमच्या शहरात आलो होतो. मला तुम्हाला एकदा भेटायचे होते. नाही म्हणू नका प्लीज. या अडचणीतून मला अलगद सुटावे लागणार होते. काही विषय असा असतात ज्यात घिसाडघाई करून चालत नाही. अक्षयही तसाच विषय होता आणि आता प्रधानही. तुम्ही काही विशेष सहकार्य केले नाही गुरुजी, त्यामुळे आम्हाला झडती घ्यावी लागेल तुमच्या घराची. प्रधान दारात उभे राहून म्हणाले. तसे त्याच्या चेहऱ्यावर 2 माशा घोंघावल्या. मी हाताने आधी त्या माशांना हटकले. जावा, मी म्हणालो.
मी बाहेरच्या खोलीत स्वस्तपणे बसून राहिलो. हे काय? प्रधानाने विचारले. डायरी. डायरी? हो, आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग टिपून ठेवायची सवय आहे मला. नोकरीत असताना नव्हती लिहिली जात नियमितपणे, आणि आता नोकरी सोडून दिल्यावर वेळच वेळ आहे तर लिहायची गरज नाही उरली. मी वाचू शकतो का? ऑफकोर्स. तुमची वेळ आली आहे. वेळ? हो, वेळ. तुम्हाला प्रत्येकाची एक वेळ असते. तुमची आली आहे. वाल्याची आली होती, अंगुलीमालची आली होती, तुमची आली, माझी आली होती. प्रधानांनी वाचायचा चष्मा लावला. त्यांना चष्मा लावलेले मी पहिल्यांदाच पाहत होतो. चष्मा लावून ते डायरीतील मजकूर मोठ्याने वाचू लागले. पहाटे 5ची वेळ. मी उतरलेल्या हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीच्या बाल्कनीतून मला 2 समुद्र दिसत आहेत. एक सर्वांना परिचित असलेला बंगालचा उपसागर आणि दुसरा अफाट जनसागर. आदल्या दिवशी मकर संक्रांत होऊन गेलेली. मकर संक्रांत या गंगासागर यात्रेचा मुख्य दिवस. इथेच कपिल मुनींचा आश्रम होता. सागर राजाने अश्वमेध यज्ञ केला होता. अश्वमेधाचा घोडा इंद्राने पळवला आणि कपिल मुनींच्या नकळत त्यांच्या आश्रमात आणून बांधला. राजा सागराने त्याच्या 60,000 पुत्रांना घोडा शोधायला पाठवले. घोडा कपिल मुनीच्या आश्रमात मिळून आला. सागर राजाच्या पुत्रांनी कपिल मुनीवर घोडा चोरल्याचा आरोप लावला. त्या साधू पुरुषाला खोटा आरोप सहन झाला नाही. त्यांनी सागरच्या 60,000 पुत्रांना भस्मसात केले. झाला प्रकार समजल्यावर सागर पळत आला व त्याने कपिल मुनींचे पाय धरले. काहीही करून त्याच्या पुत्रांना पुन्हा जिवंत करायचा आग्रह धरला. कपिल मुनींचे हृदय पाघळले. त्यांनी राजा सागरची मागणी मान्य केली, पण त्यांनी एक अट घातली. स्वर्गातून गंगेला पृथ्वीवर आणून जर का तिच्या जलात सागरच्या पुत्रांचे तर्पण केले तरच सागराचे सगळे पुत्र जिवंत होतील, असा उशाप दिला. पुढे सागराचा वंशज राजा भगीरथ यांनी मोठे तप करून शिवाला प्रसन्न केले. गंगा पृथ्वीवर अवतरली. राजा सागरच्या 60,000 मुलांना मोक्ष प्राप्त झाला. तो दिवस होता मकर संक्रांतीचा. म्हणून दरवर्षी या दिवशी इथे गंगासागर मेळा भरवला जातो. कुंभमेळ्यानंतर हा सगळ्यात मोठा मेळा मानला जातो. हा डेल्टा रिजन अर्थात त्रिभुज प्रदेश. नदीने वाहून आणलेल्या गाळामुळे असे त्रिकोणी प्रदेश तयार होतात. गंगेसारख्या मोठ्या नद्यांचे त्रिभुज प्रदेश नदीच्या पात्राला अनेक प्रवाहामध्ये विभागतात. गंगासागर बेट हा सुंदरबन या त्रिभुज प्रदेशाचा भाग. सोप्या शब्दात सांगायचे तर इथे गंगा सागराला जाऊन मिळते. हे जगातले सर्वात मोठे खारफुटीचे जंगल असे असले तरी गंगासागर बेटावर मात्र ना खारफुटीचे जंगल ना जंगली प्राणी. इथे फक्त भाविकांचीच काय ती गर्दी. नाही म्हणायला इथे सापांचाही वावर आहे म्हणतात, परंतु मला तर काही कोणता साप दिसला नाही. मी डोळे मिटले. अण्णांना डोळ्यासमोर आणले. पुढच्या महिन्यात त्यांना जाऊन वर्ष होणार होते. या 1 वर्षाने मला बरेच काही शिकवले होते. इथे येणाऱ्या हजारो भाविकांसारखा मी पूर्वजांना मुक्ती मिळो म्हणून तर्पण करण्यासाठी किंवा स्वतः जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त व्हावे म्हणून डुबकी मारण्यासाठी आलेलो नाही. मी इथे वेगळ्याच एका कारणासाठी आलेलो होतो आणि माझा उद्देश सफल झालेला आहे. मी कॅमेरा घेऊन सकाळच्या उगवत्या सूर्याचे, समुद्राचे फोटो घेतो. नंतर सगळे आवरून कपिल मुनींच्या मंदिरात जाऊन दर्शनही घेऊन येतो. खरं तर आता मंदिरात आले काय नाही काय सगळे एकच आहे, पण आता एवढ्या दूर आलो आहे तर म्हटले मंदिरही पाहून घ्यावे. मंदिर म्हणजे काही केवळ श्रद्धेचाच भाग नसते. मंदिरे वास्तुरचनेचीही उदाहरणे असतात. हल्ली मला त्यातच जास्त रस आहे. आता तुम्ही विचाराल मी अश्रद्ध माणूस आहे का? अमुक एका गोष्टीवर श्रद्धा ठेवावी म्हणजे काय? ती गोष्ट नाही आहे, परंतु ती आहे असा विश्वास ठेवणे म्हणजे श्रद्धा. पण माझी केवळ श्रद्धा, विश्वास नाही. मला प्रत्यक्ष अनुभव आहे. अनुभव म्हणजे 1-2 प्रसंगातून आलेली अंधश्रद्धा नाही. मला या संपूर्ण सृष्टीचे रहस्य उलगडून दाखवलेले आहे, तेही खुद्द त्या परमात्म्याने. जी, तुम्ही मला फसवत तर नाही ना? प्रधानाने डायरी बंद करत विचारले. तुम्हाला फसवणे इतके सोपे आहे का? तेही खरेच, पण कामाचे काही आहे की नाही यात? प्रधानांनी विचारले. नेमके काय कामाचे आहे तुमच्या? मी विचारले. तुमचे गुरु कोण? वाचा डायरीत. कोणते पान गुरुजी? कोणतेही उघडा. नशिबात असेल तर उत्तर मिळेल. शिवाय विश्वास महत्वाचा, मी म्हणालो. तेही खरेच म्हणा गुरुजी. माझ्याकडून थोडी तशी गडबडच झाली. पण काय झाले, मागे एक असेच महाराज भेटले होते. खूप सेवा केली त्यांची. आयुष्याची पुंजी सगळी उडवली त्यांच्यावर.
पण बाबा भलताच कंजूस. मला म्हणाला, जगाचे ज्ञान काय असे पैसे फेकून विकत घेता येते काय? वर मलाच म्हणाला, मी काय तुला माझ्यावर पैसे खर्च कर असे थोडेच सांगितले होते. असो, गुरुजी तुम्हाला खायला काही मागवू का? मी काही नको म्हटले तर त्यांनी पोटे हवालदाराला काहीतरी आणायला पिटाळलेच. वर आणि म्हणाले, गुरुजी आहेत आपले. प्रधानांनी एक पान उघडले आणि ते वाचू लागले. मी त्यांना भेटलो तेव्हा बंगाली बाबांचे वय 70च्या पुढेच होते. ऋषिकेशला जशी गर्दी वाढायला लागली तसे ते इथे राहायला आले. एकेकाळी स्वर्ग आश्रम इलाक्यात त्यांच्यासारख्या साधू संतांना कुट्या बांधून शांत स्वर्गासारख्या वातावरणात राहता येत होते. पण मग वर्दळ वाढली, गर्दी झाली. इथे या छोट्याशा गावात मग त्यांनी जागा बघितली, तीही गावापासून थोडी दूर. छान 2 खोल्या बांधल्या, अंगणात निळा गुलमोहर, मागे वाहणारी मनोहारी नदी, हवेत 12 महिने गारवा. त्या दिवशी दिवे लागण्याची वेळ झाली होती. बंगाली बाबांनी देवासमोर दिवा लावला. देव म्हणजे शंकर पार्वतीची एक तसबीर, त्यांना खूप वर्षांपूर्वी त्यांच्या मित्राने दिलेली. तो त्यांचा वर्गमित्र, पण आता संपर्क नाही त्याच्याशी. त्याच्याशी काय, कुणाशीच. त्यांनी देवाला हात जोडले, डोळे मिटले. इतक्यात मी त्यांच्या दारावर पोचलो. दारावर मी थाप वाजवली. मी दार उघडले. बंगाली बाबांना भेटायचे होते, मी म्हणालो. ते आता इथे राहत नाहीत. ते दाराच्या चौकटीवर दोन्ही हात ठेवत म्हणाले. कधीपासून, मी विचारले. त्यांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली. बरेच दिवस झाले, मागच्या हिवाळ्यापासून. ते म्हणाले. पहाडात हिवाळा फार महत्वाचा ऋतू. सगळीकडे बर्फ, नळाचे पाणीही गोठते, हाडे गोठवणारी थंडी. अगदी बद्रीनारायण आणि केदारनाथ हे देवसुद्धा थंडीत खाली येऊन वास्तव्य करतात. थंडीत पर्यटक नसतात, असतात ते फक्त स्थानिक. नवीन राहायला आलेल्या बाहेरच्या लोकांना हे पहाडी लोक पटकन स्वीकारत नाहीत. पण तुम्ही इथे थंडी काढली की मग मात्र सगळ्या भीती गळून पडतात. तुम्ही इथलेच होऊन जाता. मला थोडे पाणी मिळेल का, मी विचारले. आता पाण्याला कोण नाही कसे म्हणणार, म्हणून ते मला थांब असे म्हणून आत गेले. ते परत येईपावितो मी तो उमरा ओलांडून 2 पावले आत आलो होतो. मी शंकर पार्वतीच्या फोटोला उभ्या उभ्या नमस्कार केला. गटागटा पाणी पिऊन झाल्यावर मी म्हणालो होतो, महाराज आजची रात्री इथे काढू का? उद्या निघून जाईन मी. आश्रमात आलेल्याला नाही म्हणायचा प्रघात नाही. आलेल्याचे स्वागत आणि जाणाऱ्याचे दुःख नाही. तसा हा रूढार्थाने आश्रम नाही आणि मी रूढार्थाने संन्यासीही नाही. पण तरीही हा नियम मलाही पाळायला हवा, ते म्हणाले. काय नाव तुझे? घरातून पळून बिळून तर आलेला नाहीस? गुरुप्रसाद नाव माझे. पळून नाही आलेलो, नोकरी करतो, सुट्टी आहे आता. गुरुप्रसाद असे स्वतःशीच एकदा म्हणत मग ते मला म्हणाले, हातपाय धुवून घे, मग जेव, मी स्वयंपाक करतो. मीही आलो मदतीला, मी म्हणालो. नको, मी करेन सगळे, ते म्हणाले. मी मोरीत हातपाय धुवून येई पावतो त्यांनी भाताचे डेचके चुलीवर चढवले होते. टोमॅटोची चटणी भाजायला घेतली होती. महाराज, एक विचारू? मला फारसे गप्पा गोष्टी करायची सवयी नाही आणि आवडही, ते भाताची पेच काढत म्हणाले. त्यांना माझ्याबाबत संशय वाटत होता. संशय कसला, खात्रीच होती की मी त्यांच्याकडून त्यांचे ज्ञान चोरायला आलो होतो. पण तरीही दारात आलेल्या याचकाला असेच कसे पाठवायचे? तरी जास्त काही न बोलता माझा अगदी यथासांग पाहुणचार केला. भात उतरवून कुळथाचे पिठले केले आणि पटकन रोट्या लाटल्या. पोटभर जेव, संकोच करू नको, ते माझ्यासमोर ताट करत म्हणाले. महाराज आपण? मी रात्रीचे जेवत नाही, तरीही माझ्यासाठी आपण सागरसंगीत स्वयंपाक केलात, मी म्हणालो. त्यावर ते काही बोलले नाहीत. पुढे आठवडाभर राहिलो त्यांच्या सहवासात. शेवटच्या दिवशी मी म्हटले, आज मी स्वयंपाक करतो. घरात डाळ तांदूळ आहे, खिचडी लावतो. तांदळापासून खीर, भाकरी, इडली, डोसा सुद्धा बनवता येतो, ते म्हणाले. माझी आई तर तांदळापासून चकली आणि कसला तरी गोड पदार्थही बनवायची. अनारसे? हो, अनारसे. पण मला भात आणि खिचडी सोडून इतर काहीही बनवता येत नाही. माझा प्रश्न तुला बनवायला येते का हा नव्हताच मुळी. माझा प्रश्न हा होता की हे सारे पदार्थ तांदळापासून बनवता येतात का, त्यांनी विचारले. अर्थात येतात, फक्त कसे बनवायचे हे माहीत पाहिजे. नुसती रेसिपी दिली तर येईल का बनवायला, त्यांनी परत विचारले.
येईल, पण तशीच होईल का याची गॅरंटी देता येणार नाही. कित्येक वेळा रेसिपी असूनही पदार्थ तसेच होत नाहीत. काही जणांच्या हाताला चव असते आणि काही जणांनी रेसिपीतला सिक्रेट इन्ग्रेडियंट सांगितलेला नसतो. आणि काही वेळा सगळं सांगूनही पदार्थ बिघडतो. आता हे बघ, जगातली प्रत्येक गोष्ट ॲटमसने बनलेली आहे. मायक्रोस्कोप खाली दिसतात सुद्धा हे ॲटमस. म्हणजे ही खुर्ची ॲटमसने बनलेली आहे आणि हा मोबाईलही. आता याच ॲटमसने खुर्चीचा मोबाईल आणि मोबाईलची खुर्ची कवा अन्य काही बनवता येईल. फक्त कसे बनवायचे हे माहिती आहे. अगदी ॲटम बॉम्ब सुद्धा बनवता येईल, मी म्हणालो. अगदी खरे आहे. म्हणूनच या फेरबदलांची संपूर्ण रेसिपी कुठेही लिहून ठेवलेली नाही. ठेवली तरी काहीतरी ती सिक्रेट इन्ग्रेडियंट ठेवलाच. कुणी जगाच्या हितासाठी अशी अणूंची रचना बदलून चांगल्या गोष्टी बनवेल, पण एखाद्या वेड्याने अणुबॉम्ब बनविला तर सृष्टीचा विनाश आटळ. म्हणून आपल्या पूर्वजांनी सारे काही सांकेतिक भाषेत लिहून ठेवले, पण आपण ते सारे विसरून गेलो. ज्या गोष्टींना काही अर्थच नाही आहे त्यामागे धावत राहिलो. मला नीटसे समजले नाही. आता तुला तहान लागली तर मी केवळ H2O असा लिहिलेला कागद तुला दिला तर तुझी तहान भागेल का? अशी कशी भागेल? पण H2O म्हणजे पाणीच ना. तो पाण्याचा फॉर्म्युला झाला, पाणी नाही. देअर यू आर. सगळं काही फॉर्म्युल्यात आहे, सांकेतिक आहे, परंतु आपण खऱ्या पाण्यामागे न जाता H2O धरून बसलेलो आहोत, बाबाजी म्हणाले. पण भाताचा गोळा करत ते पुढे म्हणाले, लहान बाळाला सर्वात प्रथम मऊ भातच खायला दिला जातो. तो पहिल्यांदा दिला जात असताना मोठ्या कौतुकाने अन्नप्राशन संस्कार केला जातो. माणूस मेल्यानंतरही भाताचेच पड करून पडदान केले जाते. खरं तर स्वर्ग किंवा नर्क जिथे कुठे तो मेलेला माणूस गेला असेल तिथे अजून तरी झोमॅटो किंवा स्विगीद्वारे अन्नपदार्थ पोचवायची सोय नाही, पण तरीही हे केले जाते. हेही पुन्हा H2O सारखेच. खरा अर्थ समजून न घेता सगळा चाललेला उपद्व्याप आणि त्यातील अर्थकारण. लहान बाळ अन्न खाऊन मोठे होते, त्याची वाढ होते. पोटात गेलेल्या भाताने त्याचे हाडे बनतात, मांस बनते आणि तो पूर्ण वाढ झालेला माणूस बनतो. म्हणजेच भाताचाच माणूस झाला की नाही. पुन्हा एका ॲटमॉसमधून दुसरा पदार्थ बनविल्याचाच प्रकार. भाताचाच माणूस होतो म्हणून एखाद्याचा स्वभाव सांगताना आपण त्याचा पडच तसा असे म्हणतो. त्याचं बिल्ड कसं आहे सांगताना अंगापिंडाने चांगला असे म्हणतो आणि तो गेल्यावर त्याला भाताचे पडदान करतो. भातातून आलेला माणूस पुन्हा भातात जातो. आलेली ऊर्जा, प्राणशक्ती पुन्हा जेथून आली तेथेच परत जाते. याचे प्रतीक म्हणजे मेल्यानंतर पडदान. मी जायला निघालो तेव्हा माझ्या पाया पडत म्हणाला, मला आपल्या सेवेत ठेवून घ्या. मला माहीत आहे तुम्हीच बंगाली बाबा आहात. मला शिकायचं आहे आपल्यासारख्या आत्मज्ञानी माणसाकडून. बाहेर तर सगळा बाजार आहे. ते फार काही बोलले नाहीत, पण आता माझ्या शुद्ध हेतूबाबत त्यांना शंका वाटत नव्हती. त्यांनी पटकन पूजेतील शिवपार्वतीची तसबीर काढली आणि मला दिली. तुझा हेतू जर शुद्ध असेल तर तुझ्यासाठी सृष्टीतील सारी रहस्य उलगडतील. नाहीतरी आता मला याचा काही उपयोग नाही. मी या सगळ्या पलीकडे गेलो आहे, ते म्हणाले. मी त्यांना सन्मानपूर्वक वंदन करून तसबीर हातात घेतली. तसे ते म्हणाले. तसबीर गेली. उरली सुरली आसक्तीही संपली. प्रधानांनी डायरी बंद केली. त्यांचे लक्ष भिंतीवरील शंकर पार्वतीच्या तसबिरीकडे गेले. त्याला हात लावायला म्हणून ते पुढे गेले, पण हात न लावता मला म्हणाले, पुढे काय झाले ते तुम्ही तुमच्या तोंडातून सांगा. ठीक आहे, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. त्याला कारणही आहे. काय कारण? असे त्यांनी पुढे विचारले खरे, पण मग मी त्यांना कारण न सांगता पुढचे सांगू लागलो. छातीची तसबीर धरून निळ्या गुलमोहराचा गालीच्या तुडवत मी दगड रोवून बनवलेल्या वाटेवरून चाललो होतो. महाराज दारात उभारून मला पाहत होते. मग खूप वर्षांनी त्यांनी मला सांगितले की त्या दिवशी त्यांच्या चित्तात समाधान होते, कारण त्यांची विद्या त्यांच्यासोबत मरणार नव्हती, ती त्यांनी पुढच्या पिढीला सोपवली होती. असे म्हणतात, गुरुच्या शोधात भटकू नये. शिष्य तयार असला की गुरु आपोआप अवतरतो. तसेच शिष्यही आपोआप अवतरत असावा का? मी आता वळणार आणि दिसेनासा होणार तेवढ्यात ते मला म्हणाले, थांब, मीही तुझ्यासोबत येणार आहे.
समोर जे काही येते ते आंधळेपणाने स्वीकारणारा मी नव्हतोच. पण मग तेच मला म्हणाले, मी गुरु नाही, त्याला मी काहीही शिकवलेले नाही. गुरु काहीही शिकवत नाही, गुरु गोंधळात टाकतो. मग आपली वाट आपली आपण शोधायची. गुरुने फक्त आपल्याला एकाच दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून उचलून अनंत रस्ते असलेल्या चौकात आणून उभे करायचे, एवढेच गुरुचे काम. माझे काम झाले आहे. आम्ही दोघे चालू लागलो. ते मला म्हणाले, आपलं आयुष्य हे एक रिले असते. आईबाप जिथपर्यंत पोचतात तिथून आपली वाटचाल सुरू असते. म्हणूनच म्हणतात की आईबापाला मुले आपल्या पुढे गेली की आनंदच होतो. गुरुच्या बाबतही तसेच आहे. गुरु काही परिपूर्ण नसतो, पण त्यानेही काहीतरी साधना केलेली असतेच. त्या पुंजीच्या आधारावर शिष्याने पुढे जावे. जी शिदोरी गुरुने दिलेली असते त्याचा योग्य वापर त्याने करावा असं त्याला वाटते. इतक्या मेहनतीने कमावलेले सारे असे कोणाच्याही हाती देऊन चालत नाही. पण मग योग्य व्यक्तीच नाही मिळाली तर कमावलेले सारे आपल्या सोबतच संपून जाते. दोन्ही घातकच. इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था. पण मग थोडी जोखीमही घ्यावीच लागते. तुलाही विद्या देऊन मी अशीच जोखीम घेत आहे, बंगाली बाबा म्हणाले. आम्ही पुढे संगमापर्यंत चालत राहिलो. नदीच्या संगमावर आम्ही कितीतरी वेळ उभे होतो. लोक येत होते. पूजा अर्चा करून काड्या पेट्या, उदबत्त्या, प्लास्टिकच्या पिशव्या तिथेच फेकून बाटल्यांमधून संगमाचे पाणी घेऊन जात होते. एका बाजूला कपड्यांचा खच पडला होता. अमावस्येला संगमात आंघोळ केली की अंगावरचे कपडे तिथेच फेकून द्यायचे, पुन्हा परत नाही वापरायचे, असा काहीतरी समज. बंगाली बाबा म्हणाले, सगळाच अडाणीपणा. जगभरात नद्या आहेत, त्याही उगम पावतात, त्यांचाही इतर नद्याशी संगम होतो आणि त्याही समुद्राला जाऊन मिळतात. पण अशी श्रद्धेच्या नावाखाली नदीची विटंबना आणणे कुठेही होत नसेल. बाबाजी, काय बोलताय तुम्ही? पटलं नाही तर नुसते हात जोडावे आणि पुढे निघावे. उगाच कोणाच्या भावना कशाला दुखवायच्या आणि पदरात पाप पडेल ते वेगळंच, मी त्राग्याने म्हणालो होतो. नदीची गटारगंगा झाली तरी चालेल, ती सुकून गेली तरी चालेल, त्यांनी विचारले. माझ्याकडे अर्थात उत्तर नव्हते. ते पुढे म्हणाले, सगळं काही प्रतिकात्मक आहे. लक्षात आहे ना तुझ्या H2O? नदीचा उगम पूजनीय, कारण ते नदीचे मूळ कुंडलिनी सुद्धा मूलाधारातच स्थित असते. पुढे शरीरात असलेल्या अनंत नाडी अनेक जंक्शन्सना भेटतात, त्यांचा संगम असतो. त्यापैकी प्रमुख जंक्शन्स म्हणजे मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी आणि आज्ञाचक्र. नदीचे संगमही हेच दर्शवतात. पुढे नदी जेव्हा सागराला जाऊन मिळते तेव्हा त्रिभुज प्रदेश बनतो आणि असंख्य प्रवाह निर्माण होतात. कुंडलिनी शक्ती सुद्धा सहस्त्रात जाऊन मिळते तेव्हा असेच असंख्य प्रवाह निर्माण होऊन त्या महाशक्तीचा एक भाग होतात. म्हणून गंगासागरही पूजनीय. वडील वारले की वडिलांचा फोटो फ्रेम करून भिंतीवर लावतात, त्याला चंदनाचा हार घालतात, सकाळ संध्याकाळ नमस्कार करतात. आता फोटो म्हणजे वडील नाहीत ना, पण तरीही का लावतात तो? आठवण राहावी म्हणून. तसेच या नद्या आपल्यामध्ये सदैव वाहत असलेल्या त्या प्राणशक्तीची आठवण राहावी आणि आपण कोणी सर्वसामान्य जीव नसून जीवाशिवाची भेट घडवून देण्याची अपार क्षमता आपल्यात आहे याची आठवण. पण हे सगळे खरे आहे का, मी विचारले. बाबा म्हणाले, शरीरात रक्त नाही, नाड्या नाहीत, हाडे नाहीत असे मानले तरी शरीरात ते असतेच. हो, पण रक्त, नाड्या, हाडे दिसतात. तसे या सूक्ष्म शरीरातील नाड्या, चक्रे, कुंडलिनी शक्ती कुठे दिसते? प्राण तरी कुठे दिसतो? पण प्राण असतो आणि तो गेल्यावर माणूस जिवंत राहत नाही हे तर सगळ्यांना माहिती आहे. माणूस कशावर जिवंत राहतो? अन्न, पाणी, सूर्यप्रकाश, आणखी काही? ऑक्सिजन, मी म्हणालो. बरोबर. मग एखादे प्रेत आणू, ते उन्हात ठेवू, त्याच्या नाकाला ऑक्सिजन लावू, तोंडात अन्न आणि पाणी देऊ, जिवंत होईल तो मेलेला माणूस? ते म्हणाले. मला काय बोलावे सुचेना, मी फक्त मान डोलावली. त्यांनी विचारले, का नाही होणार? व्हायलाच पाहिजे, कारण तुझ्यामध्ये माणसाला जिवंत राहायला या गोष्टी आवश्यक आहेत. म्हणजे प्राण नावाचे काहीतरी आहे आणि श्वास म्हणजे प्राण नाही, मी म्हणालो. अगदी बरोबर. हा अतांग समुद्र पाहिला की आपण किती कसपटा समान आहोत याची जाणीव होते. चूक. हा समुद्रही मर्यादित आहे. विहिरीतल्या बेडकाला वाटते माझ्या विहिरीतून मोठे काही नाही, नदीतल्या बेडकाला वाटते माझ्या नदीहून मोठे काही नाही, समुद्रातल्या बेडकाला वाटते माझ्या समुद्राहून मोठे काही नाही. पण खरी गोष्ट ही आहे की समुद्रही सीमित आहे, तोही काही अमर्याद नाही, तोही कुठेतरी संपतोच. आपल्याला त्याही पुढे जायचे आहे, अमर्याद व्हायचे आहे. 1000 करोड मिळाले तरी आपण मर्यादितच की.
मग अमर्याद कसे व्हायचे? लेटेस्ट मोबाईल घ्यायचा आहे, त्यातून काय मिळेल? आनंद. त्यासाठी काय करावे लागेल? काम. कारण काम केले तरच पैसे मिळणार. काम आवडीचे असो की नसो, ते करताना आनंदी असणे महत्त्वाचे. मग ज्या आनंदासाठी एवढी धडपड करायची, ते कार्य करताना आनंदी नको राहिला? ते केल्याने काय होईल? आपण स्वयं आनंदमय होऊन जातो. मग आपण अमर्याद होऊन जातो. सागर? इथे कुठे सागर आहे? मी अडाणीपणाने विचारले होते. तर ते म्हणाले होते की कोणे एकेकाळी हा हिमालय जिथे आहे तिथे समुद्र होता. त्याचे पुरावे आजही शास्त्रज्ञांना सापडतात. दिसतं तसं नसतं हेच खरे. सागरासारखे अमर्याद होता यायला हवे. स्वतःवर एकदा कंट्रोल आला की आपण अमर्याद होण्याच्या दिशेने पावले टाकायला लागतो. ते पुढे म्हणाले, प्रकृती सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित चालवते. आपले निर्णय चुकू शकतात, पण प्रकृतीचे नाही. आपल्याला काही हा जगत पसारा चालवायचा नाही. आपल्याला काय सकाळी सूर्याचे बटन दाबून सूर्य चालू करायचा नाही. कशाला नको त्या गोष्टीची चिंता करायची? मी चांगली 20 वर्ष नोकरी करून आता VRS घेतली होती. पूर्वीसारखी बंधने नव्हती आता. माझ्या गरजा मर्यादित होत्या. पेन्शन मिळणार होती आणि आयुष्यातल्या काही प्रश्नांची उत्तरे शोधायची होती. सगळे म्हणायचे, कसले प्रश्न आणि कसली उत्तरे? काही समजत नाही. पोट आणि खिसा भरलेला असल्यावर आलेत कसले प्रश्न? त्यांचेही म्हणणे बरोबर आहे. काहींना पोट कसे भरायचे हा प्रश्न, काहींना खिसा कसा भरायचा हा प्रश्न, आणि माझ्यासारख्यांना सगळे सुरळीत असूनही पोटापाण्याचा प्रश्न मिटलेला असला तरी पडलेले प्रश्न. मी मग म्हणालो होतो की मलाही असेच प्रश्न पडले आहेत. ते कुणाला सांगितले की लोक म्हणतात सुख बोचते आहे. यावर ते म्हणाले, बोचायलाच हवे, त्याशिवाय प्रगती कशी होणार? आम्ही बराच वेळ चालत राहिलो. मी म्हणालो, काल जुने फोटो पाहत होतो. फार जुने नाही, 4-5 वर्षापूर्वीचे. वय दिसायला लागले आहे माझे. यावर ते म्हणाले, वय दिसलेले चांगलेच की. लहान बाळ गोड दिसते म्हणून काय ते कायम लहान बाळच राहावे? ते मोठे झालेलेच चांगले. कायमच लहान बाळासारखे राहिले तरच अडचण ना. मग डॉक्टर दवाखाने करा, व्यवस्थित मोठे झाले तर काहीच अडचण नाही. नदी हसत खिदळत समुद्रापर्यंत पोचली तरच ती सुखी, तिच्या जन्माचे सार्थक. धरणे कितीही चांगले असली तरी शेवटी नदीच्या वाहण्याला अवरोधच ना तो. म्हणूनच कुणीही वाहत्या पाण्याची पूजा करते. आजपर्यंत कधी ऐकले आहेस, पाहिले आहेस धरणाच्या पाण्याची पूजा केल्याचे? चालत चालत आम्ही बरेच दूर आलो होतो. आता दोन्ही बाजूला उंच उंच चीर व देवदार वृक्षांचे घनदाट जंगल. भोवताली पसरलेले अलगद धुके जे आजूबाजूंचे निसर्ग सौंदर्य पडद्यामागे न लपवता केवळ निसर्गाचा अलंकार म्हणून उभे होते. भूमीवरील स्वर्गच जणू. आम्ही एक वळण घेतले. उजव्या बाजूला एक पहाडी मंदिर आले. भुरकट रंगाच्या दगडाचे ते मंदिर प्राचीन होते. त्यावर पहाडी शैलीचे उतरते दगडी छत होते. त्यामागे थेट आकाशात जाऊन भिडतील असे वाटणारे 2 भरगच्च देवदार वृक्ष जणू देवळापाशी हात जोडून उभे होते. मी तडक मंदिराकडे न जाता थेट त्या देवदार वृक्षापाशी गेलो. त्याच्या भल्या मोठ्या बुंद्याला मी घट्ट मिठी मारली. समोरून आणखी कोणी मिठी मारली असती तरी आमचे हात एकमेकांना मिळाले नसते, एवढा मोठा त्या खोडाचा व्यास होता. माझ्याशी ते झाड जणू हितगुज करत होते. एवढी वर्ष कुठे होतास असे विचारत होते. मलाही त्याला सांगावे वाटले, काय सांगू तुला, आयुष्यात काय काय घडून गेले. तू मात्र नशीबवान म्हणून शेकडो वर्षापासून या देवभूमीत वास्तव्य करत आहेस. झाड मला म्हणाले, माझे आताचे रूप पाहून माझ्या नशिबी सगळे चांगलेच आले असे समजू नको. या वैशाखाच्या महिन्यातही इथली आल्हाददायक थंडी पाहून नेहमी इथे असेच वातावरण असते असा समज करून घेऊ नकोस. कधीतरी हिवाळ्यात इथे ये. रस्त्यावर चालायला सुद्धा जागा नसते, एवढा बर्फ पडतो इथे. त्या गुडघाभर बर्फात रस्ताच उरत नाही. मी सुद्धा नकशिकांत पांढरा पडून जातो तेव्हा. फोटो छान दिसते रे सगळे, परंतु हाडे गोठवणारी थंडी असते ती. मग मी त्याला म्हणालो, एवढा विचार कशाला करायचा? आज उन्हाळ्यातही ती जी शीतलता प्रसन्नता आहे ती जगात आणि कुठे मिळायची नाही. त्यात तू माझा सखा इथे असा भेटलास याचा आनंद काही वेगळाच. महाराज माझ्या मागे येऊन उभे राहिल्याची जाणीव झाली आणि मी त्यांना म्हणालो, मला असे पुरातन वृक्ष दिसले की त्यांना अशी कडाडून मिठी मारायची, त्यांच्याशी गप्पा मारायची सवय आहे. बोलतात ते, फक्त ऐकायला आपले कान हवे. लोकांना हे माझे वागणे थोडेसे विचित्र वाटते. ते गंभीरपणे मला म्हणाले,
तूही जिवंत आणि तो उंच देवदार वृक्षही जिता जागता. असेल कोणत्या तरी जन्मीचे नाते. दोन जिवंत माणसांनी एकमेकांशी मारल्या शिळप्याच्या गप्पा तर त्यात विचित्र काय वाटायचे, महाराज म्हणाले. पण तो वृक्ष माणूस थोडाच आहे. संध्याकाळपर्यंत वाट पाहू. रात्रीच्या अंधारात बघ कसा तो माणसासारखा दिसतो. 2 हात 2 पाय 1 डोके सगळं काही दिसतं. मग काही लोक म्हणतात आम्हाला भूत दिसलं, काही म्हणतात जंगलात राक्षस आला. आम्ही दोघेही मनमुराद असलो. मी तिथेच मंदिराच्या प्रांगणात त्या झाडाखाली विसावलो. आपल्या माणसापेक्षाही शहाणे आहेत ही झाडे, मी म्हणालो. शहाणे आहेत म्हणून तर एवढी वर्ष तग धरून आहेत. माणसांसारखी विचार करायला लागली तर कधीच भुगा होऊन जाईल त्यांचा. एवढे शहाणपण कुठून येते त्यांना, मी विचारले. बंगाली बाबा म्हणाले, शहाणपण काही केवळ शाळेतच मिळते असे थोडेच आहे. एवलुशा जन्मलेल्या जीवाला सुद्धा माहीत असते, रडून गोंधळ घातला की सगळे मनासारखे होते. प्रत्येक अणुरेणूमध्ये एक शहाणपण आहे. त्या शहाणपणामुळेच तर माणसाची एवढी उत्क्रांती झाली. तरीही इनबिल्ट असलेल्या या शहाणपणावर आपलाच विश्वास नसतो. विश्वास नसतो असे नाही, पण इतर लोक तुझ्या भल्यासाठी आम्ही सांगतो आहे ना असे म्हणून आपल्याला कन्फ्यूज करतात, मी म्हणालो. आपण कन्फ्यूज व्हायचे नाही. तुझ्या भल्यासाठी लोकांचे ऐकू नको असे स्वतःलाच बजावून सांगायचे. कोणाचेच ऐकायचे नाही. तुला खरे उत्तर ऐकायचे की खोटे, त्यांनी विचारले. मग माझ्या उत्तराची वाट न बघता महाराज म्हणाले, कोणत्याही 2 माणसांचे आयुष्य सारखे नसते. अगदी एकाच वेळी जन्माला आलेल्या जुळ्यांचे सुद्धा. प्रत्येकाचा मार्ग वेगळा, मार्गावरची परिस्थिती वेगळी. मी फार तर माझ्या आयुष्याचा मार्ग हा असा असा होता असे सांगू शकेन, पण इतर कोणासाठी तू असे असे जा असे सांगून पक्का रोडमॅप नाहीच बनवून देऊ शकत. तसेच माझा रस्ता पाहून कोणी स्वतःचा मॅपही बनवला तरी तो प्लॅन फार काही यशस्वी होणार नाही. एकाच प्रकारच्या बी मधून जन्माला आले तरी प्रत्येक झाड वेगळे असते. अगदी समान जमीन, हवा, पाणी, सूर्यप्रकाश मिळाला तरी कोणतीही 2 झाडे सारखी नसतात. त्याचे आकारमान वेगळे, स्वभाव वेगळे. खरेच आहे, मी या सगळ्याचा कधी विचार केला नाही, मी म्हणालो. आम्ही दोघे मंदिरात गेलो. गाभाऱ्यात अंधार आणि कमालीचा थंडावा. काली मातेची उभी उग्र मूर्ती गाभाऱ्यात होती. ध्यान लावून बसलो खरा, पण अजिबात ध्यान लागले नाही. त्या शांततेतही काहीतरी प्रचंड हालचाल चालू आहे असे वाटत होते. प्रचंड ऊर्जा. माझे विचार ताडत बंगाली बाबा म्हणाले, तुला हे तर माहिती असेल की गॅलेक्सी ब्लॅक होलमधून येतात आणि ब्लॅक होलमध्येच अंतर्धान पावतात. उन्हात बी ठेवले तर ते सुकून जाते. ते जमिनीच्या काळ्याकुट्ट अंधारात पेरून ठेवले तर रुजते. माणसाचे तरी काय वेगळे. आईच्या गर्भात काळ्याकुट्ट अंधारातच नवीन जीव रुजतो, वाढतो आणि यथावकाश या जगामध्ये येतो. जीवन जगून पुन्हा त्या अंधारात परततो. म्हणून तर आपण म्हणतो कालावश, कालातीत, काळरात्र इत्यादी इत्यादी. त्याचेच प्रतीक म्हणजे काली. लक्षात आहे ना H2O. पण आपण केवळ जीभ बाहेर काढलेल्या, हातात शिर धरलेल्या, कमरेभोवती हातांचा घागरा घातलेल्या मूर्तीला पूजतो. हे फक्त प्रतीक. ते कशाचे प्रतीक हे आपण विसरूनच जातो. हे या अगोदर आम्हाला कोणीच का नाही सांगितले, मी विचारले. त्या बाबतीतले 95% ज्ञान कधीचेच हरवलेले आहे. कशामुळे? अर्थात न सांगितल्यामुळे, न शेअर केल्यामुळे. उरलेल्या 5% कमालीची गुप्तता बाळगली जाते आहे. आणि हे मी नाही सांगत, स्वामी विवेकानंद सांगतात. त्यांनी असे म्हणूनही आता 70 वर्षाहून अधिक कालावधी लोटला आहे. त्या 5% तरी किती शिल्लक आहे परमेश्वर जाणे. शेवटी सगळे ब्लॅक होलमधून आले आणि ब्लॅक होलमध्येच परत जाणार. मग तो माणूस असो की ज्ञान. हो, पण ब्लॅक होलमधून निर्मिती होते तीही सकारणच. आपला विकास करणे, आपली प्रगती करणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि ब्लॅक होलचे एक टोक आपल्याला माहीत आहे, ज्यात सगळ्या गोष्टी लुप्त होतात. पण त्याच ब्लॅक होलला दुसरेही एक टोक असेलच ना, ज्यातून नळीसारख्या इकडून गेलेल्या गोष्टी तिकडून बाहेर पडतील. कदाचित आपल्याला दिसणाऱ्या ब्लॅक होलच्या मुखातून ज्या गोष्टी बाहेर पडतात ते मुख नसून दुसऱ्या एखाद्या ब्लॅक होलचे मागचे दार सुद्धा असू शकेल. त्यामुळे सतत प्रगती करणे महत्वाचे. इथून जसे ब्लॅक होलमध्ये जाऊ तसेच त्याच्या दुसऱ्या टोकातून बाहेर पडू. त्यामुळे स्वतःचा विकास हा निरर्थक अजिबात नाही. चल आता निघायला हवे, अजून बराच पल्ला गाठायचा आहे, बंगाली बाबा म्हणाले. इथंच राहता आले असते तर किती बरे झाले असते.
बंगाली बाबा जोरजोरात मान हलवत म्हणाले, पण ते शक्य नाही. काही काही गोष्टी शक्य नसतात. म्हणजे आपण त्या घडवून आणायला समर्थ नसतो म्हणून शक्य नसतात याचा स्वीकार करावा आणि स्वतःच सुधारणा करत राहावी. पहिलीतला मुलगा कितीही हातपाय आपटून मला 10वीच्या वर्गात घाला म्हणून धिंगाणा करत राहिला तरी त्याला कोणी एकदम 10वीच्या वर्गात बसवत नाही. त्याला एक एक इयत्ता पास होऊन 10वीत जावे लागते. एक विचारू तुम्हाला? तुला कधीतरी मी काही विचारायला अवरोध केला आहे का? तुम्ही कोणत्या वर्गात आहात? खो खो हसत बंगाली बाबा म्हणाले, दुसऱ्याच्या पुस्तकात डोके खुपसण्यापेक्षा स्वतःचा अभ्यास केलेला कधीही चांगला. काय म्हणतोस? चल निघूत, आता खरंच उशीर व्हायला लागलेला आहे. मग त्यानंतर? प्रधानांनी मला विचारले. त्यानंतर ते मला कधीही भेटले नाहीत. का? ब्लॅक होलमध्ये लुप्त झाले काय? तसेच काहीसे. शिवाय जाताना बंगाली बाबा म्हणाले होते की कुठल्याही नात्यात एक मर्यादा हवीच, स्वतःभोवती एक कुंपण घालायलाच हवे. पण जवळच्या माणसांसाठी असे कुंपण हवेच का? प्रधानांनी विचारले. हाच प्रश्न मी केल्यावर बाबाजी म्हणाले होते, जी जवळची माणसे असतात ती कुंपणाच्या आत आली तरी हानी पोचवत नाहीत. असे नाही. कधी कधी इवलूशा रोपाला कुंपण नाही घातलं, ट्रिगार्ड नाही लावला तर मोकाट जनावरे येऊन त्याला खाऊन टाकतात. तशीच अजाणतेपणी रोपावर प्रेम करणारी माणसे सुद्धा इवलूशा रोपाला पायदळी तुडवतात. गुरुजी, अजून सांगा की. प्रत्येकाला इथे रेडीमेड उत्तरे हवे आहेत. सगळं काही तयार हवे आहे. प्रसूती कळा न सोसता सृजनाचा आनंद हवा आहे. मांडीवर गोड गुबगुबीत वाळसेदार यश हवे आहे. पण असे कसे होऊ शकते? लोकांना वाटते गुरुकडे गेले की आपल्या सर्व अडचणी नाहीशा होऊन जातील. पण तसे होत नाही. तरी आशा काही सुटत नाही आणि देव काही भेटत नाही अशी परिस्थिती. देवळात गुरुकडे रांगा लागतात. मोटिवेशनल स्पीकर्सची ही तीच गत. नुसता व्हिडिओ पाहून तुम्हाला यश मिळेल का? नाही. मग काय मिळेल ते व्हिडिओ पाहून? एक हाय, एक किक. व्यसनी लोकांना दारू पिऊन सिगारेट पिऊन मिळते, अगदी तशीच. आजूबाजूचे काहीच बदलत नाही. आपणच अनैसर्गिकरित्या ड्रिनालिन झिरपवून तात्पुरते आकाशात जातो. पण गुरूंनी तरी स्पष्ट सांगायला हवे की या परिस्थितीत मी तरी काही सोल्युशन देऊ शकत नाही. परंतु ते असे म्हणाले तर त्यांच्याकडे कोण जाणार? मंदिरात, आश्रमात जाऊन शांत वाटते हा सगळ्यांचाच अनुभव. पण घरात आल्यावरती परत त्याच अडचणी, त्याच समस्या, तोच मनस्ताप. मंदिर, देव, मनस्थिती बदलत असले तरी तो अगदी तात्पुरता बदल. झोपेची गोळी घेऊन झोप आणल्यासारखा. मंदिराचा, आश्रमाचा खरा उद्देश असा की अशा ठिकाणी जी तात्पुरती का होईना मनशांती लाभते त्याचा उपयोग करून आपण आपल्या अडचणीकडे पाहण्याचे नवनवीन दृष्टिकोन मिळवायचे. या नवीन दृष्टिकोनातच आपले उत्तर, आपले सोल्युशन दडलेले. पण आपल्याला ते काही करायचे नाही. आपल्याला फक्त दगडाचा शेंदूर फासून त्याला देव बनवायचे. त्याच्यासमोर हळद कुंकू घालून, उदबत्त्या लावून, फुले फळे ठेवून आपली कामे काढून घ्यायची असतात. पण सॉरी बॉस, प्रकृती असे काम करत नाही. कृतज्ञता व्यक्त करणे एक वेगळीच गोष्ट आहे आणि स्वतःची बकेट लिस्ट उलटी करणे, झोळी पसरून उभे राहणे एक वेगळीच गोष्ट आहे. आता पुढे काय वाचू गुरुजी? थोडे प्रॅक्टिकल काहीतरी शिकवा की, प्रधान म्हणाले. थिअरी पक्की असल्याशिवाय कसे पुढे जाता येईल? इथे माझेच प्रयोग अजून यशस्वी झालेले नाहीत. असं का? तरी पण प्रधान साहेब, हातातील गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे हेच तर ध्यान आहे. समाधी, निर्विकल्प समाधी म्हणजे तरी काय? ती गोष्ट करताना इतर काहीही विचार न करणे. आपण काय करतो? कामावर असताना घरचा विचार करतो आणि घरी असताना कामाचा. त्यामुळे होते काय? एकही काम धड होत नाही, ना घरचे ना बाहेरचे. पण हे इतके सोपे आहे? प्रधानांनी विचारले. मुश्किल नहीं है, कुछ भी अगर ठान लीजिए. संन्याशांना सोपे असते. त्यांना काय, एक वेळ भोजन घ्यायचे आणि इतर सर्व वेळ प्रभूचे नाव घेत साधना करत बसायचे. बाकी कशाची त्यांना काळजी नसते. गृहस्थाचे तसे नाही. त्याला बरेच व्याप असतात. म्हणून त्याने साधा आणि सोपा नियम वापरायचा. आता डोळ्यासमोर जेवढे दिसते आहे मी फक्त तेवढ्याचाच विचार करणार. सगळा सवयीचा भाग आहे. एकदा ही सवय लावून बघ, तुम्ही 15-20 दिवसात सहज समाधीत जायला लागाल. नवीन नवीन गाडी शिकतो तेव्हा किती अगदी इमाने इतबारे स्वतःला सांगत असतो. आता फर्स्ट गिअर, मग खाली सेकंड, वगैरे वगैरे. गाडीत बसलेल्यांना बोलू नका असे सांगतो. मग थोड्या दिवसात सवय होऊन जाते.
ना मनाला सांगावे लागते आता क्लच दाब, हा गिअर टाक, ना इतरांना सांगावे लागते बोलू नका. आपण सवयीने गाडी चालवायला लागतो. सगळा सवयीचा भाग आहे. बस. प्रत्येक वेळी जमते? प्रधानांनी विचारले. मन धावले की धरून आणायचे त्याला आणि सांगायचे समोर दिसते आहे ना, तेवढ्याचाच विचार कर म्हणून. आम्ही शाळेत असताना 1-2 मुले असायची जी हजेरी झाली की पळून जायची. मग गुरुजी मुलांना पाठवून त्यांना घरातून, शेतातून, ती जिथे कुठे असतील तिथून त्यांना धरून परत शाळेत आणून बसवायचे. रोज चालायचा हा उद्योग. हो, शाळा सुरू झाल्यावर महिनाभर तरी रोज. मग मग मुलांना सवय व्हायची वर्गात बसायची. फारच क्वचित ती पळून जायची आणि जरी पळून गेली तरी त्यांना धरून परत आणणे अंगवळणी पडल्यामुळे सोपे जायचे. पळून जाणे तर अंगवळणी होतेच, आता त्याच्या जोडीला धरून आणणे ही अंगवळणी पडल्यामुळे मुले एकतर पळायचीच नाहीत, कारण धरून परत आणणार हे माहीत असायचे, आणि गेलीच तरी फार लांब जायची नाहीत, कारण माहीत होते पकडून परत न्यायला येणार आहेत. मग कशाला एवढा आटापिटा. आणखी एक गंमत सांगू. हे सगळे जप जाप म्हणजे ती उन्हाळ पळून जाणाऱ्या मुलांना धरून आणणारी पोरे. जप म्हणजे एखादा शब्द, भीती वाटते म्हणजे काय मनात नको नको ते विचार येतात. अशा वेळी जप काय करतो? जप ते पळून जाणारे मन पुन्हा वर्तमान नावाच्या शाळेत आणते. प्रधान विचारात पडले. अक्षयचे काय झाले? बऱ्याच लोकांचे देणे झाले होते त्याच्या डोक्यावर. कदाचित त्यामुळेच परागंदा झाला असेल, प्रधान म्हणाले. उद्या या सकाळी चौकीत, प्रधान म्हणाले आणि जायला निघाले. पोटे हॉटेलमधून काहीतरी पार्सल घेऊन आला होता. गुरुजी घ्या. नाही, आता सूर्यास्त होईल. रात्रीचं मी काही खात नाही. बरं, उद्या चौकीत या सकाळी. बरं, मी म्हणालो. गुरुजी, पण उद्या प्रॅक्टिकल नक्की? नक्की. मी डोळे मिटून हवेत फराटे ओढत म्हणालो. दुसऱ्या दिवशी मी चौकीत जायला निघालो. माझे मन मला कितीही नाही म्हटले तरी थोडे खात होते. मी घेतलेला निर्णय चुकला का? आपण त्या वेळच्या परिस्थितीनुसार आपल्याला योग्य वाटतो तो निर्णय घेतो. तेव्हा तो चूकही नसतो आणि बरोबरही नसतो. तेव्हा तो फक्त एक निर्णय असतो. तो चूक का बरोबर हे पुढे काळ ठरवत असतो. पण मी दुसरा निर्णय घेतला असता तर काय झाले असते? याचे उत्तर आपल्याकडे नाही. कदाचित सगळे चांगले झाले असते, कदाचित याहूनही वाईट झाले असते. निर्णय योग्य आणि अयोग्य असण्याची शक्यता समसमान असते. आकाशात उडवलेले नाणे छापा किंवा काटा असण्याची शक्यता जशी समान असते तसेच. शिवाय हे काही छापा काटा इतके सोपे नाही. आज अयोग्य वाटणारा निर्णय 10 वर्षानंतर योग्य ठरू शकतो आणि आज योग्य वाटणारा निर्णय 10 वर्षानंतर घोडचूक ठरू शकतो. मी चौकीत शिरलो. इन्स्पेक्टर प्रधान आज अजून आले नाहीत, पण तुम्ही जाऊ शकता. कोणीतरी नव्यानेच आलेला शिकाऊ इन्स्पेक्टर मला म्हणाला. नक्की का? हो, तुम्हाला विनाकारण त्रास झाला. मी आमच्या डिपार्टमेंटच्या वतीने आपली माफी मागतो. अक्षयची फाईल आम्ही क्लोज केली आहे. मी चौकीबाहेर आलो तसे पोटे माझ्या मागे पळत आले. माझे पाय धरत ते म्हणाले, माफ करा, वरिष्ठांपुढे आमच्यासारख्या लहान माणसांचे काही चालत नाही. पहिल्या दिवशीपासून सांगत होतो साहेबांना, साधू संतांशी पंगा नका घेऊ म्हणून, पण ऐकले नाही त्यांनी. मी त्याच्या डोक्यावर हात ठेवून जायला निघालो तसे ते म्हणाले, आशीर्वाद असू द्या. मी नुसतेच हसलो. मी घरी आलो. सुदैव हे होते की मला एकही दिवस अटक झाली नव्हती. मी आत्मसाक्षात्कारी होतो म्हणून मला अटक झाली नव्हती का? माझ्या जागी अन्य कोणी असते तर जेलमध्ये खितपतच पडले असते. घरी आलो, कुलूप उघडले तसे 2 माश्या घरात शिरल्या. या, मी त्यांना म्हणालो. सॉरी, जरा उशीर झाला. झालं कसं की थिअरी सगळी पाठ होती, परंतु प्रॅक्टिकल वेळी जरा गोंधळ झाला, पण आता नाही होणार. मी हातपाय धुतले आणि ध्यानात बसलो. डोळ्यासमोर काळाशार अंधार होता. त्यावर कॅनव्हासवर चित्र काढावे तसे मी फराटे ओढले. बाहेरचे दार उघडले. माझ्या मुलीच्या आणि पत्नीच्या आवाजाने घर जागे झाले. बाबा, कुठे होतास इतका वेळ? मुलीने माझ्याकडे धाव घेत विचारले. इथेच तर होतो. मला किती वाईट स्वप्न पडले होते माहीत आहे का? मी माशी झाले होते. माशी झाल्यावर तर खूप खाऊ खाल्ला असशील? हो, खाल्ला, पण तुझी खूप आठवण आली. काळजी करू नको, आता तू परत माशी होणार नाहीस, अगदी स्वप्नातही, मी म्हणालो. म्हणजे 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 वाघाचे पंजे, असे म्हणत मी तिला उचलून घेतले. दुसऱ्या दिवशी मी सकाळी बॅग भरून जायला निघालो तसे माझी पत्नी म्हणाली, अहो जरा जपून. नाही, तुम्ही हे असं जंगलात वगैरे साधण्यासाठी फिरत असता म्हणून. काय झाले? माणसे गायब व्हायला लागले आहेत म्हणे. काय? कोणी एक प्रधान नावाचा पोलीस होता.
एका बेपत्ता झालेल्या माणसाचा तो शोध घेत होता. मग शोध घेता घेता तोच गायब झाला म्हणे. हे बघ, असे कोणी गायब वगैरे होत नसते. काही कारणे असतात ज्यामुळे माणसे अशी परागंदा होतात. काही जणांनी कर्जे काढलेली असतात, काहींना निराशा आलेली असते, तर काही माहीत नसलेल्या अंतिम सत्याच्या शोधात निघालेले असतात. माझ्या बाबतीत असे काही होणार नाही. मी सुखरूप परत येईन हा शब्द आहे माझा. मी 2 महिने जंगलात खडतर साधना केली. परत आल्यावर मला तो शिकाऊ इन्स्पेक्टर रेल्वे स्टेशनवर भेटला. कोणीतरी VIP येणार म्हणून त्याची ड्युटी होती तिथे. प्रधान गायब होण्यामागे काही काळी जादू वगैरे आहे का असे मी त्याला मुद्दाम विचारले, तर तो मला म्हणाला होता, पूर्वी असे काही असेल म्हणजे लॉजिकली हे सगळे पटते, परंतु ती कला आता राहिली नाही. हरवली ते आता. मुकलो आपण त्याला. म्हणजे अजिंठा वेरूळसारखी लेणी आज लेटेस्ट टेक्नॉलॉजी असूनही आपण करू शकत नाही. तसेच काहीसे. शिवाय 2 महत्त्वाच्या गोष्टी. प्रधान यांना लाखोंचे कर्ज होते. ते बुवा बाबाजींच्या मागे लागले होते आणि त्यापायी त्यांनी लाखोंची कर्जे केल्याचे समजते. देणेकरी मागे लागल्यामुळे ते परागंदा झाला म्हणे. त्यांनी संन्यास घेतला आहे असे समजते. ते आता दाढी वाढवून कोणत्या तरी साधू आखाड्यात राहतात म्हणे. आणि तो मुलगा ज्याच्या गायब होण्याचा ते तपास करत होते, तो म्हणे अशाच कोणातरी महाराजांचा उत्तराधिकारी होता. महाराज गेल्यावर त्याने प्रचंड अफरातफरी केली. तो पैसे घेऊन पळाला म्हणे. मी त्याचा निरोप घेऊन निघालो. मला आता सृष्टीची सगळी रहस्य कळली होती, अगदी प्रॅक्टिकल सुद्धा. सगळं जग, जगातील सर्व काही एकच होते. तपोबलायोगे कोणतीही वस्तू, कोणताही माणूस कशालाही कशातही परिवर्तित केले तरीही शेवटी सर्व ब्रह्मांड एकच होते. हीच माझ्या साधनेची फलश्रुती होती.